की जॉब में कसं असतं, आपण जी मेहनत करतो ती मोस्टली आपल्या म्हणजे ज्यांची कंपनी त्यांना आपली मेहनत असते. आणि जर गरज लागली ना तर दुसऱ्या स्टेटमध्ये असेल किंवा दुसऱ्या कंट्रीमध्ये असेल, तिकडे सेटअप पण उभा करता यायला पाहिजे आपल्याला. नमस्कार मित्रांनो, मी रामेश्वर आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे द बोर्डरूम मराठी माइंड्स ग्लोबल डिस्प्ले. मित्रांनो, आजकाल आपण सर्वजण बघत आहोत की प्रत्येक जण सोशल मीडियावर, स्पेशली इंस्टाग्रामवर आपण स्वतः एंटरप्रेन्योर असल्यासारखा वागतो. परंतु खरा एंटरप्रेन्योर जो असतो तो एक्झॅक्टली काय करतो, खरी एंटरप्रेन्योरशिप काय असते, या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी मी आपल्याला घेऊन आलो आहे पुण्यातील एक नामांकित बिझनेस ज्याचं नाव आहे उबेर फॅशन अँड रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड. इथं दोन मित्रांनी आपला स्वतःचा ब्रँड कसा उभा केला, या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्यासोबत आहेत साहिल उभे आणि सिद्धार्थ उभे. नमस्कार सर. नमस्कार सर, सगळ्यात अगोदर आम्हाला आमच्या प्रेक्षकांना तुमच्याकडनं हे समजून घ्यायचंय की आपण एक्झॅक्टली काय बिझनेस करत आहोत आणि एक्झॅक्टली आपले क्लायंट बेस कोण आहे. आपला उबे फॅशन अँड रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड नावाचं एक क्लोदिंग मॅन्युफॅक्चरिंग फर्म आहे, ज्यामध्ये आपण सगळ्या टाईपचं क्लोदिंग मॅन्युफॅक्चर करतो, जसं की टी शर्ट, ट्राउझर, पॅन्ट वगैरे सगळ्या टाईपचं. आणि मेन मोटिव्ह आमचा उबे फॅशन अँड रिटेल्स चालू करायचा एकच होता की आधी आम्ही ॲज अ न्यूबी होतो, जेव्हा आम्ही नवीन स्क्रॅचपासून स्टार्ट केला तेव्हा आम्ही ॲज अ वेंडरशिपचं काम करायचो. म्हणजे आपण बाहेरून पहिलं घ्यायचो आणि मग ते रिसेल करायचो. बट त्यावेळेस जे आम्हाला वेगळे डिफिकल्टीज, जे आम्हाला मेन म्हणजे टाईममध्ये न मिळणं, पाहिजे ते आपल्याला कस्टमायझेशन, जे क्लायंटचे एक्सपेक्टेशन्स असतात ते नव्हते मिळत, ते आम्हाला फुलफिल करून द्यायचे होते आमच्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये. सो आधीपासून आमच्या डोक्यात एकच होतं की मॅन्युफॅक्चरिंग हे स्वतःचं स्टार्ट करायचं म्हणजे करायचं. सो आधी आम्ही थोडं स्टडी केलं, फॅब्रिक कसं असतं, स्टिचिंग कशी होती, लीड मॅनेजमेंट कसं होतं, मार्केटिंग कशी केली जाते, लोकांना रीच आउट कसं करायचं आणि त्यांचे जे पण एक्सपेक्टेशन आहेत ते कसे फुलफिल करायचे. मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल, दोघंही बालपणापासून सोबत आहे, मागच्या बऱ्याच वर्षापासून बिझनेस रिलेटेड ऍक्टिव्हिटी करतायत आणि हा त्यांचा फर्स्ट आयडिया किंवा फर्स्ट बिझनेस नाही आहे. या अगोदर पण त्यांनी कॉलेजमध्ये असताना बऱ्याचशा गोष्टी एक्सपेरिमेंट करत असताना या स्वतःच्या ब्रँड पर्यंत आले. तर आपण सर अगोदर म्हणजे पुढे जाण्या अगोदर आम्हाला तुमच्याकडनं हे ऐकायला आवडेल की तुम्ही सोबत कधीपासून आहात, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे आणि एकमेकांबद्दल तुमच्या अंडरस्टँडिंग काय आहे. आम्ही तसं कॉलेजमध्ये एकच कॉलेजमध्ये होतो आणि त्याच्या आधीपासून पण आम्ही कझिन्स आहे, त्यामुळे आमचे फॅमिली बॅकग्राऊंड पण आधीपासून सगळे क्लोजच होते आधीपासून. फक्त आम्ही कॉलेजमध्ये एकत्र असताना इंजिनिअरिंगला आमचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालेलं आहे. तर आम्ही इंजिनिअरिंगला असताना दोघं एकत्रच होतो. त्यावेळेस आम्हाला प्लॅन आला होता की आपल्याला काहीतरी फॅशन इंडस्ट्रीजमध्येच करायचं आहे. मग त्यावेळेस आम्ही असं ठरवलं की एक स्ट्रीटवेअर ब्रँड काढायचा. मग त्यासाठी मग रिसर्च वगैरे करायला लागलो, कसं काय असतं, कसं कुठे काय मार्केट कसं आहे वगैरे. तसं एक्सपिरियन्ससाठी मग आम्ही खूप जागेवरती फिरलो वगैरे. आम्हाला त्यातून एवढा एक्सपिरियन्स आला की टी शर्ट्स क्वालिटी वगैरे कशी असते हे सगळं कळलं आम्हाला त्याने. मग त्यानंतर मग एकच होतं की जी आमची रिक्वायरमेंट होती ती जास्तीत जास्त असे कोणाकडे करता येत नव्हते आम्हाला फुलफिल. त्यासाठी मग आम्ही ठरवलं की बाहेरनं आउटसोर्स करायच्या ऐवजी आपण स्वतःच करू. आणि जसे आम्ही जसं नवीन बघू होतो ब्रँड बनवतो तसं आमच्यासारखे खूप जण होते मार्केटमध्ये, त्यांना पण नवीन ब्रँड बनवत होता. बट सगळ्यांचे रिक्वायरमेंट्स एवढे प्रॉपर फुलफिल होत नव्हते. म्हणजे डिझायनर वगैरे सगळ्यांना काय, सपोज एक ब्रँड करायचं असेल तर स्टार्टिंगला एक डिझायनर वगैरे लागतो जे डिझाईन्स प्रॉपर बनवतात. त्यानंतर मग आपल्याला एक वेंडर लागतो, त्यांच्याकडनं आपल्याला प्रॉपर जी रिक्वायरमेंट आहे, जे आपल्याला कपडे जसं पाहिजे, जे कॉटन वगैरे पाहिजे काय, तर त्यासाठी एक वेंडर लागतो प्रॉपर. तर त्या वेंडरनी पण ती रिक्वायरमेंट सगळी फुलफिल करायला पाहिजे आणि विदिन टाईम. आणि स्टार्टिंगला करायसाठी तर आपल्याला एक क्वांटिटी घ्यायला लागते. मग ते आम्हाला ॲक्च्युली जे वेंडर्स असतात मोठे त्यांना खूप जास्त क्वांटिटी लागते आणि ॲज अ न्यू स्टार्टअप असताना तेवढी आपण क्वांटिटी घेऊ नाही शकत. त्यासाठी मग आम्ही असा विचार केला की आपण स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग सुरू करू. त्याने कसं आपल्याला म्हणजे आपली काय पाहिजे ती रिक्वायरमेंट पण फुलफिल करता येईल. प्लस आमच्यासारखे खूप जण मार्केटमध्ये होते जे अजूनही आता आम्ही मॅन्युफॅक्चरिंग सुरू केल्यामुळे आता ते आमच्याकडनं पण करून घेतात. तसे खूप जण आहे मार्केटमध्ये जे ब्रँडला जे म्हणजे प्रॉपर जे लागतं ते आम्ही आत्ता करतो आमच्याकडे. साहिल सर ज्या गोष्टी सांगतायत, एक्सप्लेन करतात, हे तर छानच आहे.
याच्यासोबत सगळ्यात अगोदर मला तुमच्याकडे हे समजून घ्यायचं, जसं त्यांनी मेन्शन केलं की तुमचं बॅकग्राऊंड हे इंजिनिअरिंगचं. पण सगळ्यात महत्वाचा माझ्यासारख्या व्यक्तीच्या मनात प्रश्न असेल, तुमचं इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड असताना तुम्ही फॅशन इंडस्ट्रीमध्ये एंट्री करण्याचा काय उद्देश किंवा काय प्लॅनिंग तुमच्या? आधी जेव्हा आम्ही कॉम्प्युटर इंजिनिअरिंग घेतलं त्यावेळेस एकच होतं की हा आपण सॉफ्टवेअर रिलेटेड मध्ये जाऊया. कारण कसं आहे, आजकालच्या जनरेशन असं आहे की कोणती पण फील्ड असू त्यामधून ते सॉफ्टवेअरला लगेच स्विच होत आहेत. का? कारण सगळ्यांना असं वाटतं की आपण MNC कंपनीजमध्ये काम करावं, हे करावं ते करावं. बट हां, आम्ही पण त्यामुळे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सिलेक्ट केलं. बट एक आधीपासून डोक्यात एकच होतं की जॉब नव्हता करायचा, बिझनेसमध्येच उतरायचं होतं. बट ठीक आहे, बिझनेस पण असा करायचा नव्हता की आम्हाला की स्टार्टिंगला करू, 1-2 वर्ष करू, मग हा बाबा नाही आवडला तर नाही करणार वगैरे, असं पण नव्हतं करायचं. जे करायचं होतं ते आवडीच्याच आपल्याला डोमेनमध्ये करायचो आधीपासून. तर आवडीचं डोमेन म्हणजे काय, आजकाल लोकांचं काय समजून घेणं आणि त्याच्यावरती काय सोल्युशन करता येईल हे आमच्या डोक्यात आधीपासून होतं. मग आम्ही बरेच वेगळे आयडियाज ट्राय केले, खूप म्हणजे काय नवीन नवीन करता येईल किंवा आत्तापर्यंत काही नाहीये ह्याचं पण आम्ही आयडिया असेस केली. पण कसं होतं, कुठल्या पण साधा आपण स्टडीज म्हणू किंवा आपण साधा इंटरव्ह्यूसाठी वगैरे गेलं किंवा काही चालू करतं, आपण पहिलं करतो स्टडी त्याचा किंवा त्याचं बॅकग्राऊंड काय असेल, रिसर्च खूप त्याच्याबद्दल आपण करणं इम्पॉर्टंट आहे. तसंच आम्ही काय केलं की काय करता येईल आपल्याला की ते लॉंग टर्म आपल्याला करता येईल. म्हणून आमच्या डोक्यात आधीपासून होतं की आपण ठीक आहे क्लोथिंग मध्ये करायचं होतं, हे पण आमच्या डोक्यातच होतं. पण ते लॉंग टर्म कसं नेता येईल आम्हाला, ह्याच्यामुळे आम्ही एक रिसर्च करताना काय किती आहे, त्यांचं कॅपिटल किती आहे, म्हणजे क्लोथिंग इंडस्ट्रीचं कॅपिटल किती आहे. म्हणजे 3 असे बिझनेसेस आहेत, फूड, क्लोथिंग आणि पेट्रोल. ही 3 लाईन अशी आहे की ही कधी न बंद पडणारी आहे सर. त्यामुळे आमच्या डोक्यात एकच आलं की आपण क्लोथिंग मध्ये करूया. आधीपासूनच कपड्याची वगैरे आवड होती आम्हाला आणि त्यामध्येच आम्ही क्लोथिंग इंडस्ट्रीमध्ये करत गेलो. जसं साहिल बोलले की आम्ही पण स्वतः आधी मॅन्युफॅक्चरिंग करायच्या आधी आम्ही स्वतःचा एक स्ट्रीटवेअर ब्रँड केला की आपण लोकांना अजून काय देता येईल, नवीन नवीन डिझाईन्स म्हणा, हे करता येईल, तसं एक स्टेप बाय स्टेप आम्ही करतो. म्हणजे मित्रांनो, इथं आपल्याला पहिला बिझनेस लेसन मिळतो जो की सस्टेनेबिलिटी. म्हणजे यांनी हा बिझनेस सुरू करण्यामागे हा थॉट अगोदर दिला की लॉंग टर्म काय चालू शकेल. मी माझं जो थॉट आहे किंवा मी ज्या आयडियावर काम करतोय ती पुढची 10 वर्ष, पुढची 10 वर्ष, 20 वर्ष सस्टेन करू शकते का, किंवा असं नको व्हायला की मी एखाद्या प्रोजेक्टवर काम करतोय आणि इंडस्ट्रियल चेंजेसमुळे भविष्यात मला तो प्लॅन चेंज करावा लागेल. तर हा पण आमच्या प्रेक्षकांसाठी खूप महत्वाचा मेसेज असेल आपल्या लाईन मधला. सोबतच मला अजून एक गोष्ट समजून घ्यायची होती. आता तुम्ही जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी इस्टॅब्लिश केली आहे, मग डे 1 ला तुमचा प्रायव्हेट लिमिटेडने जाण्याचा थॉट होता की यामागे अजून एक्झॅक्टली तुमचं काय प्लॅनिंग होतं किंवा कशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या गोष्टी वर्कआउट केल्या? आधीपासून प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही चालू करायचं आमचं हे नव्हतं. का? कारण प्रायव्हेट लिमिटेड म्हणलं की तुम्हाला तेवढे ऑर्डर्स कॅपॅसिटी पाहिजे, तुमच्याकडे तेवढं मॅनपॉवर लागतं, परत तुम्ही तेवढं रिच आउट किती करताय ते पण खूप इम्पॉर्टंट असतं तुमच्यावरती. आणि मेनली म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड म्हणलं की तेवढं तुम्हाला गव्हर्नमेंटला पे करणं पण तेवढं साहजिक आहे. हे करणं लिगल पण सगळंच. सो आम्ही आधी स्ट्रीटवेअर जसा ब्रँड चालू केला, त्यानंतर आम्ही एक वेंडर्स कडनं बाहेरून घेऊन आम्ही आमच्या एक छोटंसं उभे फॅशननी आम्ही करत होतो. आणि एक सांगतो सर की आधीपासून आमच्या डोक्यात एकच होतं की असं आपण जी पण कंपनी चालू करू त्याला असं सेपरेट नाव नाही द्यायचं, आपण आपल्या आडनावालाच पुढे मोठं करायचं. का? कारण तुम्ही आजकाल मोठे बिझनेसमॅन वगैरे बघता, हे बघता की ते त्यांचं काय असं सरनेम हे सगळीकडे यूज करतात. मग आपण काय वेगळं हे कशाला करायचं. ठीक आहे, आपलं पण असं पण नाही की काय वेगळं आपण करणार किंवा हे करणार, आपण पण प्रॉपर वेनीच जायचं, प्रॉपर हेनीच करायचं, जेणेकरून आपण पण आपल्या सरनेम्सला, आपल्या फॅमिली बॅकग्राऊंडला वगैरे पण आपण मोटिव्ह करू शकतो. नाही त्या सगळ्या गोष्टींना देऊ बरोबर. सोबतच मला अजून एक गोष्ट समजून घ्यायची आहे. आता तुमच्या चाइल्डहुड मध्ये एक्झॅक्टली तुम्हाला बिझनेस रिलेटेड काही गोष्टींचं ट्रेनिंग होतं का, जो तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये या अगोदर कुठला बिझनेस होता का? हो त्या गोष्टी तुमच्या प्रेक्षकांना थोडं गाईड करा. हो, म्हणजे आमचे फॅमिली बॅकग्राऊंड मी पण प्रॉपर बिझनेसच आहे. म्हणजे माझ्या पप्पांचा पण बिझनेस आहे, सिद्धार्थच्या पण पप्पांचा बिझनेस आहे. तर आम्हाला लहानपणीपासून आम्ही एकच बघत आलोय की बिझनेसमॅनची लाईफ कशी असते. ऍक्च्युली स्टार्टिंग आमचं इंजिनिअरिंग घ्यायचा मागं मोटिव्ह हेच होता की बिझनेसमध्ये जास्त लोड असतो किंवा असं काय असतं, त्यामुळे आपण एक सेफ जॉब वगैरे करू, असं IT फील्डमध्ये वगैरे असं चाललं होतं. बट जसं इंजिनिअरिंगमध्ये जसं आम्ही पुढे जात गेलो, नंतर लास्ट इयरपर्यंत असं कळलं की स्वतःचा बिझनेस असणं पण किती इम्पॉर्टंट आहे. आता जे आमच्या वडिलांचा वगैरे जसा बिझनेस आहे
त्यांनी कसं करून या लेवलला पोहोचले ते आम्हाला खूप भारी वाटायचं. म्हणजे आधीपासून की त्यांचं स्वतःच आहे, जे काय करतात ते मेहनत करतात, ते स्वतःसाठी मेहनत करतात. की जॉब में कसं असतं, आपण जी मेहनत करतो ती मोस्टली आपल्या म्हणजे ज्यांची कंपनी त्यांना आपली मेहनत असते. तर जे करायचं आणि आपल्या आवडीचं काम करायचंय, तर मग तिचा उपयोग आपल्यालाच काहीतरी व्हायला पाहिजे. यामुळे आम्हाला असं वाटायचं की मग आपण स्वतःच बिझनेस करू. मेन म्हणजे कसं होतं, स्क्रॅच पासनं पण आमच्या घरच्यांनी केलेलं आहे. सो आम्ही चाइल्डहुड पासून आतापर्यंत बघत आलो की दिवस रात्र एक करून त्यांनी कसं आतापर्यंत हे केलेलं. मग ते जर करू शकतात, मग आपण का नाही करू शकत? आणि आपल्याला सगळं सांभाळून त्यांनी केलेलं आहे. आपल्याला काय फक्त ते एक्सपांड करायचंय. ठीक आहे, घरच्यांचा बिझनेस आहे, बट ते कधी जेव्हा आपण पण काहीतरी स्क्रॅच पासून एका लेवल पर्यंत जाऊ, तेव्हा ते मजा आहे की त्यांच्या बिझनेस आपण पुढे एक्सपांड करणार. म्हणजे यातनं आम्हाला हे समजतं की बिझनेसचे ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात किंवा जे बाळगत असतात, तुम्हाला ऑलरेडी घरच्यांकडनं किंवा सगळ्या मिळाल्याचं. म्हणजे आमचे प्रेक्षक हे समजू शकते की इनिशियल लेवलचे जे काही स्ट्रगल्स असतात ते तुम्ही अगोदरच बघितलेले असल्यामुळे तुम्हाला यामध्ये त्या ऍक्टिव्हिटी सोपं जात आहे. अजून दुसरी गोष्ट ही समजून घ्यायची होती. आता तुमचं बॅकग्राऊंड हे इंजिनिअरिंगचं, तुमची आवड, तुमचा इंटरेस्ट हा फॅशन इंडस्ट्रीमध्ये, आणि तुमच्या फॅमिली बिझनेस हा अजूनच म्हणजे तिसरी. खूप वेगळं आहे. मग तुम्ही फक्त आवड म्हणूनच हा बिझनेस चूज केला, तर तुमच्यासमोर अजून एक ऑप्शन होतं की जर बिझनेसच करायचा तर तुम्ही फॅमिली बिझनेस पण जॉईन करू शकता. तर मग ती इंडस्ट्री सोडून फॅशन इंडस्ट्री चूज करणं किती तुम्हाला डिफिकल्ट होतं किंवा सोपं होतं? कसं आहे, घरच्यांचा जो बिझनेस होता त्यांनी त्या लेवलला पोहोचलाय. आता आम्ही डायरेक्ट त्या लेवलला जाऊन त्यांच्यासारखं आम्ही हँडल नाही करू शकत. एक स्क्रॅच पासून बिझनेस कसा उभा होतो, झिरो पासून कसा आपण वरतीपर्यंत बिझनेस होतो, हे जर स्ट्रगल जेव्हा आम्हाला कळेल तेव्हाच आम्ही आमच्या घरच्यांचं खरं तर बिझनेस हँडल करू शकतो. कारण की त्यांचं आता एका लेवलला पोहोचलाय, तिथंच आम्ही डायरेक्ट त्यांच्या त्या लेवलला नाही पोहोचू शकत. घरच्यांचं पण बिझनेस समोरू शकतो, बट जशी त्यांनी अप्स अँड डाऊन्स बघितले, त्यातनं त्यांना कळलंय की नक्की आपण कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. ते आपण जेव्हा एक स्क्रॅच पासून एक बिझनेस स्टार्ट करू ना, त्यावेळेस आपल्याला कळतं. आणि खरंच ही एक तुमचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे सर, की फॅमिलीचे एक सेट बिझनेस असताना आपण कुठेतरी नवीन इंडस्ट्रीमध्ये घुसतोय, नवीन रिस्क आपण घेणार आहेत, सगळ्या गोष्टी. आणि सगळ्यात महत्वाचं काय की कुठलाही बिझनेस सुरू करण्यासाठी आपल्याला त्या बिझनेसचं, त्या इंडस्ट्रीचं कोर नॉलेज असायला पाहिजे सर. पण ह्या सगळ्या गोष्टींचे रिस्क घेऊन तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी उभ्या करताय. तर सोबतच आम्हाला तुमच्या प्रेक्षकांना तुमच्याकडनं हे पण समजून घ्यायला आवडेल की परत परत मी तुमच्या बॅकग्राऊंडवर येतोय, तुमचं टेक्निकल बॅकग्राऊंड, आणि आता तुम्ही जो बिझनेस करताय, तर या बिझनेस मध्ये एंट्री करताना सुरुवातीला तुम्हाला काय इश्यूज आले किंवा काय प्रॉब्लेम्स आले? सुरुवातीला इश्यूज तर भरपूर आले आम्हाला. मेन म्हणजे कसं, फॅशन इंडस्ट्रीमध्ये किंवा फॅशन तर आपण ही वेगळं हे बोलूया, कापड इंडस्ट्री म्हणजे क्लोदिंग इंडस्ट्री, ह्यामध्ये आधीपासून आमच्या फॅमिलीमध्ये पण कोण नव्हतं. का आधी कानावरती आलेलं की कसं करायचं, हा, बट आधीपासून आमच्या डोक्यात होतं की करायचं तर क्लोदिंग इंडस्ट्रीमध्येच करायचं. मग जसं आधी ठरवलेलं त्याप्रमाणे आम्ही, दोघांचं पण एक म्हणणं होतं की फ्रॉम स्क्रॅच पासून म्हणजे कसं, फॅब्रिक काय असतं, स्टिचिंग कशी केली जाते, स्टिचिंगसाठी मशीन्स कोणते यूज केले जातात, प्रिंटिंग टाइप्स काय असतात, प्रिंटिंगमध्ये पण भरपूर प्रकार आहेत, ते कसे केले जाते, कशासाठी कुठलं यूज केलं जातं, हे प्रत्येकाचं नॉलेज घेत आम्ही त्या फॅक्टरीजमध्ये म्हणा, फॅब्रिकची वेगळी फॅक्टरी असते त्यामध्ये बोला, सगळ्यामध्ये आम्ही तिथे जाऊन टाइम इन्व्हेस्ट केलाय. आम्ही तिथे जाऊन त्यांचे जे वर्कर्स आहेत वगैरे त्यांच्या हाताखाली पण काम केलेलं आहे की कळावं की जसं स्टिचिंगवाले स्टिचिंग कशी करतात, ह्यांच्या शेजारी बसून आम्ही त्यांच्याकडनं शिकलोय की ओव्हरलॉक मशीन कशाला म्हणतात, फ्लॅट लॉक मशीन्स कशाला म्हणतात, सिंगर मशीन्स कशासाठी म्हणतात, किंवा फॅब्रिक पण कशा टाइप्समध्ये बनतं, डाईंग फॅब्रिक असतो, ओन फॅब्रिक असतं, वेगळ्या टाइपमध्ये. मग एक शिकत आलोय. त्याचा फायदा आता आम्हाला कसा होतो ते आम्हाला खूपच एक्सपिरियन्स मधून कळून येतो. तुमचा काय या गोष्टी शिकण्यामध्ये एक्सपिरियन्स आहे साहिल सर? हो, म्हणजे आम्ही जिथं कुठे जायचो ना, तर आम्ही दोघं सोबतच जायचो. आम्ही सगळ्यात फर्स्ट आम्ही स्टिचिंग वगैरे सगळ्यात फर्स्ट खूप बघितलं की आता एक टी शर्ट आपण बघतो तर ते टेलर वगैरे जे करतात ते एकाच मशीनवरती सगळं करतात. बट हे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कसं असतं, प्रत्येक म्हणजे आता कर्व्सला, स्लीव्सला, कॉलरला, ह्याला प्रत्येकाला वेगवेगळे मशीन असते. त्यासाठी आम्ही दोघं जणच म्हणजे फिरायचो. आम्ही खूप साऱ्या जागेवरती ट्रॅव्हल केलं, खूप साऱ्या वेंडर्सकडे जाऊन आलो. तिकडे जाऊन आम्ही प्रॉपर बघितलं की कशासाठी कुठली मशीन युज होते. मग त्यात मध्ये पण प्रिंटिंग मध्ये पण खूप साऱ्या वेगळ्या मशीन्स असतात, खूप साऱ्या वेगळ्या टाइप्स असतात. आम्ही जवळपास इंडियाच्या चारही कोपऱ्याला पण म्हणता येईल तर एवढ्या चारही कोपऱ्याला मी फिरून आलेलो आहे. म्हणजे सगळीकडे कुठलं आता प्रत्येक जागेचं एक स्पेसिफिकेशन असतं. एक जागा एक क्लोदिंगसाठी असते, एक कॉटनची, एक पॉलिस्टरची, अशा प्रत्येक जागेवरती आम्ही वेगळ्या वेंडर्सकडे भेटून आलोय. ज्याने कसं झालं,
आपल्याला तेच सगळं पुणे मी पण अवेलेबल करता येतं. म्हणजे आमच्या इथं पण आम्ही ते सगळं अवेलेबल करू शकतो. आणि जी ती कॉस्टिंग जी लागते ती इकडच्या पेक्षा बाहेरनं जे आपण मागवतो ना दुसऱ्या स्टेट्स मधनं किंवा तायवान वगैरे वरनं पण कधी कधी फॅब्रिक येतं, तर ते पण मागवायसाठी पण ती कॉस्टिंग एक मस्त मिळते. म्हणजे बाहेरून घेतली तर तशी एक मिळते. त्यामुळे आम्हाला पाहिजे तो कस्टमरला रेट देता येतो आणि ते सगळं इझी पडतं. आणि एक मेन म्हणजे सांगतो सर, की आधी जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग नव्हतं, जेव्हा वेंडरशिप करत होतो, त्यावेळेस आम्ही वेंडरशिप करता करता पण आम्हाला जसं बोललो की आम्ही प्रत्येकाचं नॉलेज घेतो. त्यावेळेस काय होत होतं, जसं साहिल बोलले की आम्ही दोघंही फिरायचो, जिथं कुठे असो दोघं असायचो. का का कारण आम्ही जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट होईल तेव्हा पण समजा मी नसल, मी कुठेतरी बाहेर मिटिंग्सला असेल, आउट ऑफ स्टेशन असेल किंवा हा बाहेर असेल, मी हे नसेल, त्यावेळेस ते नॉलेज मिळालेलं तिथं प्रोडक्टिव्ह करता येईल. असं नाही की बाबा मी एकटाच तिथं गेलेलो आहे, मला नॉलेज आहे, पण मी इथं नसल्यावर आता हा काय करणार किंवा तो असल्यावर मी काय करणार. तर तेव्हा घेतलेलं नॉलेज आम्हाला आता जरी कोणी एखादा नसला तरी त्याचं आम्हाला इथे युज केलं जातं. म्हणजे सोबतच मला या सोबत अजून एक गोष्ट समजून घ्यायची. आता एखादा बिझनेस म्हणजे खूप सारे डिपार्टमेंट आहेत. फायनान्स असेल, ऑपरेशन्स असेल, मार्केटिंग, सेल्स. यामध्ये तुम्ही तुमच्या लोकांचे रोल्स कसे डिफरेशिएट करताय? डिफरेशिएट म्हणजे कसं होतं, आता आमच्याकडे टीम आहे, प्रॉपर टीम इन द सेन्स कसं, सेल्स टीम आहे, डिझायनिंग टीम आहे, परत आपलं प्रोडक्शन टीम आहे, आपलं स्टिचिंग आहे, मास्टर, सगळ्याच वेगळे वेगळे. बट कसं होतं, ॲज अ ओनर म्हणून, ॲज अ फाउंडर म्हणून तुमचं लक्ष सगळीकडे पाहिजे. सो आणि कंटिन्यू तुम्ही कंपनीमध्ये पण बसू शकता. हा, इथे एक आमचा गुड ऍडव्हान्टेज काय आहे, आम्ही दोघं जण आहे, जरी एखादा बाहेर असला तरी एक इथं असतोच. म्हणून आम्ही मोस्टली कसं केलेलं आहे, आधीपासून हा प्रोडक्शन मध्ये बघत आलाय की जेणेकरून अख्खा ऑफिसवर म्हणजे केवढं पण प्रोडक्शन असू द्या सर, एक पीस असू नाही तर 1000 पीस असू, त्याची कॅपॅबिलिटी आहे की तो काढून देणार. सेम असंच बाहेरचं काम असू, मग ऑर्डर असू, मार्केटिंग असू, सगळं असू, मग मी बघतो. जेणेकरून कसं होतं, प्रॉपर बॅलन्स्ड होतं. अकाउंट्स वगैरे मी बघतो. माझ्या दोघांचं आहे, जरी मी एका जागी असलो ना, हा अकाउंट सांभाळायची पण जबाबदारी ह्याची. तेवढं सगळं आम्ही डिवाइड करून ठेवतो. आमच्या प्रेक्षकांना हे सांगायला आवडेल, तुम्ही पर्सन नाही तर सिस्टम येस येस, एक्झॅक्टली एक्झॅक्टली, एका व्यक्तीवर सांभाळायला नको आणि सगळेच बरोबर. कसं कसं असतं आणि एकच माणूस जर सगळ्याकडे लक्ष ठेवलं त्याने, तर त्याला प्रत्येक गोष्ट मी तेवढं प्रॉपर लक्ष नाही देतात. त्यामुळे जो सपोज प्रोडक्शन मी बघितलं तर प्रॉपर तो प्रोडक्शन करू शकतो, मार्केटिंगचं जर बघितलं तर प्रॉपर मार्केटिंग करू शकतो. त्याने कसं होतं, आपल्याला एक टीम असते, प्रत्येक काम एक 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 माणूस करतो. आता 5 पांडव कसे असतात तशा टाईप मी जरा, म्हणजे 5 जागेवरती ते 5 जण एकदम फिक्स आहे. एक फक्त मॅनेजमेंट करतो, एक पॉवरचं सगळं बघतो, एक टार्गेट अचीव्ह करायचं बघतो. असे असे माणसं लागतात. तर त्यासाठी आम्ही तशी टीम्स करून ठेवले ते प्रॉपर. होतंय, ही टीम क्रिएट झाली ना सर, त्यामुळं आतापर्यंत तुम्ही म्हणजे गुगल रिव्ह्यूज बघा, मी क्लायंट सांगतो, आतापर्यंत एक पण क्लायंट आमच्या दारात आलं नाहीये. का सांगतो, कारण प्रॉपर सिस्टीम मध्ये काम आलं ना, तसं हे बोललं तसं की एका जागी जर ते काम आलं असेल ते तेच करणार, त्यांचं 10 जागी लक्ष नसतं. त्यामुळे काय होतं, जे परफेक्शन येतं ना ते त्यांच्या डोळ्याखालून 2दा 3दा काही असो ते प्रॉपर जात असतं. प्रॉपर टीम आहे आमच्याकडे, सेल्स टीम, डिझायनिंग टीम, मास्टर, टीचिंग, फिनिशिंग, क्वालिटी चेक, त्यानंतरच आपण बाहेर पडतो. असं नाही की बाबा स्टिचिंग झाल्यानंतर एखादा माणूस पॅकिंग करून देणार, असं नाही. त्यामुळे आपण प्रॉपर सिस्टीमनीच वर्कआउट करतो आणि तेच पुढे एक्सपान्शन करता पण आम्ही तसंच करणार. हे टेक्निकल तर तुम्ही छान पद्धतीने आम्हाला एक्सप्लेन करताच आहे. सोबतच टेक्निकल टॉक तर आपण सुरू ठेवूच. सगळ्यात अगोदर मला एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. ज्या वेळेस तुम्ही बिझनेस करायचं ठरवलं किंवा बिझनेस आयडिया एक्सप्लोर करतात असं ठरवलं, त्यावेळेस पार्टनरशिप करताना किंवा सोबत बिझनेस करताना तुमचा काय अनुभव होता किंवा मग एकमेकांसोबत काय तुमचं ट्युनिंग कसं मॅच होतं? आता कसं असतं, दोघांचे माइंड्स वेगळे असतात. इकडं कोणाचेच माइंड सेम नसतात. तर सिद्धार्थचं एक वेगळं एम होता, माझं एक थोडा वेगळा एम होता. तर त्याने काय होतं, कधी तो चुकला तर मी त्याला सांगू शकतो की सिद्धार्थ हां इथं इथं असं असं आपल्याला करायचं आहे. कधी मी चुकलो तर सिद्धार्थ मला सांगतो की इथं इथं आपल्याला असं असं करायचं आहे. त्याने कसं होतं, 2 माइंड्स जेव्हा एकत्र रन होतात त्यावेळेस आपल्याला जास्त जास्त गोष्टी मिळतात, जास्त टार्गेट्स अचीव्ह करता येतात आपल्याला. आता सोबतच जनरली म्हणजे माझ्या वाचनात किंवा बघण्यात बऱ्याचदा असं आलंय की संघर्षाच्या काळात दोन पार्टनर्स खूप छान पद्धतीने काम करतात, जोपर्यंत त्यांच्याकडे पैसे नसतात किंवा जोपर्यंत क्लायंट बेस चांगला नसतो. पण जसा जसा क्लायंट बेस वाढायला लागतो किंवा टर्नओव्हर वाढायला लागतो, पैसे वाढायला लागतात, किंवा पार्टनरशिप मध्ये बरेच इश्यूज येतात किंवा बरेचसे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. मग या गोष्टीची तुम्ही कशी प्रिकॉशन्स घेताय किंवा या गोष्टी तुम्ही कशा हँडल करताय? ते
खूपच वेगळा म्हणजे नाही का एक्सपिरियन्स आहे. म्हणजे आम्ही पण भरपूर बिझनेसेस मध्ये बघितलं, जसं तुम्ही बोलल्याप्रमाणे की दोघं असू नाही तर 5 जण असू, एका पॉइंट वरती आला की काहीतरी वाद होतात, हे होतात. मी तुम्हाला सांगतो सर, रोज म्हणलं तरी आमच्यात वाद होतात. बट आम्हाला माहितीये की जे काय आमचं डिस्कशन होतं, जे काय आमच्या दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट होतात, ते कामा रिगार्डिंगच होतात. का? कारण मी कधी कधी वेगळ्या माइंडमध्ये असतो, तो वेगळ्या माइंडमध्ये असतो. पण दोघांना एवढं पण माहिती की तो बोलतोय तर हा मला माहिती मी ते खरं बोलतोय, मी खरं बोलतोय तर त्याला माहिती की त्या जागी मी चुकतोय. म्हणजे ती समजून घेण्याची पण ताकद आमच्यामध्ये आहे की जरी काही जरी बोललो एकमेकांना, तरी ते पुढच्या 2-3 मिनिटाला पण तुम्ही कामगारांना वगैरे विचारा, आम्हाला असं वाटून पण नाही देणार की आमच्यामध्ये काय झालेलं आहे. का? कारण आम्ही तिथल्या तिथं सॉल्व्ह केलं जातं, जेणेकरून जी कॉन्फ्लिक्ट पुढे जाऊन वाढणार आहेत, की एक मनात गरज असतो की बाबा हे मला बोलले, ते मला बोलले, असं कधी राहतच नाही आमच्यात. हा, त्या दिवशी जे काय असेल ते तिथल्या तिथे आर्ग्युमेंट झाली, तिथल्या तिथं सोल्युशन पण काढतो आम्ही आणि ते लगेच पुढे प्रोडक्शनला पण जातं. हे आधीपासून आम्ही फ्रेंड्स आहे, मग आमचा ग्रुप वगैरे पण सगळे एकत्र आहे. आम्ही आधीपासून एकत्र हँगआउट्स वगैरे केले, ते आम्ही सगळे म्हणजे एकत्रच शिकलोय वगैरे. मग आमचं तेवढे एक अंडरस्टँडिंग झालं आमच्या दोघांमध्ये की आमच्या दोघांमध्ये शक्यतो असं कधी वाद असं मोठा कधी होतच नाही, की कधी असा वेळ येईल की आपल्याला सेपरेशन व्हायचं आहे. आणि प्लस आम्ही कझिन्स पण लागतो, त्यामुळे पण आमच्या अशी शक्यतो अशी वेळ नाही येत कधी. म्हणजे फॅमिली आणि कॉलेज लाईफ म्हणजे आमच्यापेक्षा जे समजते की तुमच्यामध्ये प्रॉपर म्युच्युअल अंडरस्टँडिंग बालपणापासून असल्यामुळे Yes. त्यात होत नाही. पण तरी पण अजून एक क्युरियोसिटी म्हणून मला विचारायचे, मोस्टली कुठलं जर डिसिजन घ्यायचं, आता कुठल्याही डिसिजन येस किंवा नो असेल, मग तुमच्या दोघांपैकी एक येस म्हणतोय आणि दुसरा नो म्हणतोय, तर मग कुणाच्या हिशोबाने काय स्ट्रॅटेजी यूज करून तुम्ही त्या येस किंवा नोला काय कसं हँडल करता? कसं होतं सर की असे बरेच डिसिजन जसे क्लायंट्स असतात, प्रत्येक क्लायंट्स आम्हाला खूप वेगळ्या वेगळ्या वेनी भेटतो. कॉस्टिंगमध्ये म्हणा, त्याचं फॅब्रिक म्हणा, हे म्हणा, किंवा कुठले पण मिटिंग्सला जाऊ, मोठे मोठे कंपनीज असतात, त्यांचं कोटेशन बसत नाही, त्यांचे टेंडर्स असतात वेगळे वेगळे, त्यामध्ये पण आमच्या दोघांमध्ये चर्चा होती. एकमेकांमध्ये पहिलं डिस्कस करतो, दोघांचं म्युच्युअल जे काय असेल त्यामध्येच हे करतो. बट कधी कधी काय होतं की हा हे म्हणतात की आपण त्या त्या ह्याला नको रिस्पॉन्ड करायला, मी म्हणतो की नाही आपण कधी हातातून ते घालवायचं नाही. कधी कधी कसं होतं, मी बोलतो की नाही करायचं तेवढं, बट कसं होतं त्या पॉइंटला एकच आम्ही डोक्यात ठेवलेलं आहे की आमच्या दोघांच्या वाद आर्ग्युमेंटपेक्षा आपली कंपनी खूप महत्वाची. सो आम्ही दोघांपैकी जर समजा डिसिजन नसेल घेत ना, आम्ही वाटलं तर आमचे जे एम्प्लॉईज वगैरे असतील त्यांच्यासोबत आम्ही डिस्कस करतो की जा आपल्या दोघांचं नाही ना, आपण हे होते मत, अजून एक थर्ड पर्सनचं घेऊ जी हे असेल त्याच्याशी आपण एकदा चर्चा करूया, ते जर ओके बोलत असेल किंवा आमचे घरचे आहेत त्या बाजूत फक्त ते, कारण एक्सपिरियन्स आहे सर शेवटी. आपण त्यावेळेस त्यांना आम्ही त्यांची हेल्प घेतो आणि त्यावेळेस प्रॉपर डिसिजनला काय असेल ते येऊन आम्ही तिथे हे करू. कारण शेवटी सर प्रॉब्लेम्स येतात ना आमच्या की ही ऑर्डर घ्यायची का नको, किंवा यात ते खूप आपलं कमी प्रॉफिट आहे, तेवढे दिवस आपण ही क्वेश्चन्स त्यावरती बिझी ठेवले की दुसऱ्या ऑर्डर्स घेता येत नाही. असे खूप वेळा कधी कधी येतात प्रॉब्लेम्स. त्यामध्ये आमच्या घरच्यांचं पण आम्हाला खूप मदत होते. आम्ही कधी कधी असे प्रॉब्लेम्स आले की घरचे पप्पा असू दे किंवा माझ्या घरचे असू दे, आम्ही असं एकत्र बसतो, डिस्कस करतो की ना असं आपल्याला काम सुरू करायचं आहे, घ्यायचं का, एवढे एवढे दिवस बिझी राहायचं नसेल, तर हे काम घेतले की हे काम थांबवायला लागेल, असं खूप साऱ्या गोष्टी होतात. पण तिकडे आम्ही दोघांचीच ओपिनियन घेण्यापेक्षा अजून पण एक म्हणजे आमच्यापेक्षा मोठ्यांचे किंवा आमचे जे या फील्डमध्ये जे आता आमच्या सोबत जे आहे मास्टर्स वगैरे, ते सगळे पण या फील्डमध्ये खूप आधीपासून आहे. तर त्यांच्याकडनं पण आम्ही कधी कधी म्हणजे विचारतो की करायला पाहिजे का आपल्याला, हे आपण खरंच प्रॉफिटेबल राहू का त्याने केल्यानंतर. शेवटी सर आपण ओनर्स आहे, जरी ओनर असलो ना आपल्यापेक्षा ते जास्त एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे, आपण आमचं असं कधीच नाही की बाबा ते आपले एम्प्लॉईज आहेत किंवा हे आहेत वगैरे, तसं नाही. ते शेवटी एक्सपिरियन्स आपल्यापेक्षा जास्त आहे. आम्ही क्लायंट्सकडनं पण भरपूर आम्हाला शिकायला मिळतं सर, की हा ठीक आहे आपण स्टार्टमध्ये ना अजून थोडं थोडं नवीन शिकत जाऊ, हे जाऊ, मग त्यात काय आपल्याला हे करायचं. त्यावेळेस खरंच आपण जर त्यामध्ये अडकत असलो ना, आपण नक्कीच दुसऱ्यांकडनं तेवढं विचारलं गेलं पाहिजे, त्यांच्याकडनं समजून घेतलं पाहिजे, तेव्हाच कुठे जाऊन आपण तेवढ्या प्रॉपर वेनी आपण करत जातो. आता सोबतच अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जनरली आपण बऱ्याचदा ऐकतो की कुठलाही बिझनेस सुरू करायचा असेल तर आपल्याला एक ठराविक गोष्टींचा अनुभव असावा, पर्टिक्युलर एक्सपिरियन्स असेल तरच आपण त्या बिझनेसमध्ये उतरावं. पण तुमच्या दोघांकडे बघून तुम्ही खूप युवा अवस्थेत यंग एज मध्ये बिझनेस सुरू करताय, तर मग यंग असताना बिझनेस सुरू करताना किंवा या म्हणजे तुमच्या वयाने तुम्हाला बिझनेस मध्ये हेल्प होते की कधी काही प्रॉब्लेम्स येतात? नाही, उलट मी बोलेल की आत्ताच्या जनरेशनला तर मी खरंच बोलेल की जेवढ्या लवकर तुम्हाला स्टार्ट करता येईल ना, तेवढं स्वतःच्या पायावरती उभं राहायला स्टार्ट करा. कारण कसं होतं सर
आजकाल जनरेशन खूप फास्ट वाढत चाललंय, कॉम्पिटिशन खूप वाढत चालली. त्यामुळे तुम्ही एक सर्टन एज पर्यंत तोपर्यंत तुमच्या हातातून तेवढे दिवस गेलेले असतात. हा ठीक आहे, तुम्ही स्टार्टिंगला खूप खूप स्मॉल अमाऊंट मध्ये हळूहळू चालू करत आहे, बट ते पुढे जर तेव्हा 3 वर्षांनी चालू करणार, ते स्मॉल अमाऊंटनी 3 वर्ष तुम्ही त्या टाइम मध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे, तो तुम्हाला 3 वर्षानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही किती तुमच्या टाइम वरती इन्व्हेस्ट केलेला आहे. आणि प्रत्येकामध्ये गॉड गिफ्टेड टॅलेंट असतं, म्हणजे असतंच सर. बट ते टॅलेंट कधी हे करायचं, जेव्हा तुम्ही वर्कआउट करायला तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये उतरता, जेव्हा तुम्ही लोकांमध्ये एकमेकांसोबत जेव्हा तुम्ही डिस्कशन करता, जेवढं जास्त लोकांना भेटता येईल तेवढं तुम्हाला नवीन नवीन शिकायला मिळतं. कारण प्रत्येक माणूस एका सेम फील्ड मधला कधीच नसतो. जरी तुमची फील्ड वेगळी असली ना, तुम्हाला प्रत्येकाकडनं नवीन नवीन शिकायला मिळतं. म्हणून माझा एकच आधीपासून हे की, आणि कसं असतं, यंग ब्लड असतं. यंग ब्लड असलं ना, आपला डोकं पण फास्ट चालतं, आपल्याला पळायचं वगैरे, कुठे पण जायचं ह्याची खूप एनर्जी असते. कसं होतं, एक सर्टन एज झालं, आपलं लग्न झालं म्हणा, किंवा आपण एक थोडे 30s वगैरे क्रॉस केलं, एक मनात भीती असते की आता आपण करू शकतो का नवीन. कम्फर्ट झोन खूप असतो. मेन म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड. फॅमिलीला आपण समजा नवीन स्टार्ट करायचं म्हणलं, स्क्रॅच पासून, नवीन म्हणजे काय असतं, आपलं स्क्रॅच पासून करणं. सो ती रिस्क टेकिंग पॉवर असते, ती थोडीशी आपली कमी होती. इथं आपल्याकडे काय 100% आहे, एकदा पडेल, दोनदा पडेल, तीनदा पडेल, पण चौथ्यांदा तरी तू उभा राहशील. म्हणून मी तरी बोलेल की यंग मध्ये जेव्हा आपण चालू करतो ना, तेवढा आपल्या हातात टाइम पण असतो, तेवढं आपल्याला बाकीच्यांकडनं शिकायला पण मिळतं, आणि आपल्याला एक रिस्क टेकिंग पॉवर पण मिळून जाते. तर मित्रांनो, इथे आपल्याला अजून एक गोष्ट शिकायला मिळते. सिद्धांत सर स्वतः त्यांच्या अनुभवातून सांगताय की तुम्हाला एखादी आयडिया एक्सप्लोर करायची असेल तर तुमचा एक्सपिरियन्सच असणं मेंडेटरी नाहीये. ते स्वतः सांगतात की तुम्हाला तुमची टीम मेंबर्स असतील, तुमचे क्लायंट असतील, किंवा तुमचा बिझनेस स्वतः हळूहळू काही गोष्टी शिकवत चालतो. तर तुम्ही जर आयडियावर काम करत असाल तर 1 पाऊल 2 पाऊल पुढे जाल तर ऑटोमॅटिक गोष्टी आपण शिकत चालतो. बरोबर ना सर? हो हो. सोबतच सर आम्हाला तुमच्याकडे अजून ह्या गोष्टी समजून घ्यायचे की आता तुम्ही ऑपरेशन्स किंवा टेक्निकल गोष्टी एकदम छान पद्धतीने हँडल करतात. पुढच्या 5-10 वर्षांमध्ये तुम्ही तुमच्या बिझनेसला कुठं बघतायत, तर काय तुमचे विजन मिशन्स तुम्ही सध्या प्लॅन करतायत? आत्ता तरी आम्ही एक मॅन्युफॅक्चरिंग जेव्हा स्टार्ट केलं, तर आम्ही 2 मशीन्स पासून स्टार्ट केलेलं. म्हणजे आमच्याकडे प्रिंटिंग वगैरे पण काही नव्हतं त्यावेळेस. प्रिंटिंग पण आम्ही आउटसोर्स करायचो. जसं जसं तुम्हाला बोललो की आम्ही एक शिकत गेलो, त्यामुळे आम्हाला नॉलेज येत गेलं सर. आणि कसं होतं, ते नॉलेज जेव्हा आलं तेव्हाच खरी मजा आहे, आपण काहीतरी त्यामध्ये वर्कआउट करायचं. आपण ठीक आहे, मशीन्स मी घेऊन ठेवलेत, पण मला ती वर्किंगच येत नाही, तर ते काय ठेवून हे करत. कारण मशीन्स सर खरंच खूप एक्सपेन्सिव्ह असतात. मोठे मोठे जेव्हा प्रिंटिंगचे मशीन्स असतात तेव्हा ती कंटिन्यू, आपण जसं बोलतो एक हत्ती आहे, त्याला रोजच्या रोज म्हणजे लॉंग टर्मला त्याला ठेवण्यासाठी त्याला चारा घालणं खूप आहे. तेवढं मला जर मशीन्स माझ्याकडे आहेत तर रोजच्या रोज तेवढे ऑर्डर आणणं, तेवढं त्याच्या कामावरती हे करणं. कामगार आहेत, कामगारांना पण ते एक्सपेक्टेशन काय येतात की बाबा सरांकडनं मला तेवढं काम मिळतंय, रोजचं त्यांचे पण फॅमिलीज आहेत हे. मग तेवढा सगळा विचार करून आम्ही एक स्टेप बाय स्टेप काय केलं, 2 मशीन्स घेतल्या, 2 मशीन नंतर एक प्रिंटिंग मशीन घेतली. असं असं करत आमच्याकडे आता टोटल एक 7 मशीन्स आहेत. आमच्याकडे 3 प्रिंटिंग मशीन्स आहेत, एक DTF मशीन्स आहेत, एक एम्ब्रॉयडरी मशीन. जेणेकरून काय होतंय, आमचे जे आतापर्यंत जे एक स्टेपनी करत आलोय ते आम्हाला एक्सपिरियन्स मिळाला. आणि किती पण लोड येऊ द्या, म्हणजे आता रिसेंटलीच मागे एक इव्हेंट झाला, त्याची आमच्याकडं 30,000 टी-शर्टची ऑर्डर होती सर. तेव्हा पण आम्हाला खूप वाटलं की आपण ती करू शकतो का नाही करू शकत. बट आधीपासून आम्ही करत आलेलो, त्यामुळं एक मनात भीती जी असती ती कधीच आली नाही आम्हाला. हा, आपण प्रॉपर जसं बोललो सिस्टीमनी काम केलं ना सर, प्रॉपर त्याच ह्यानी आम्ही सगळं वर्कआउट केलं. हा, आमच्याकडे त्यावेळेस कमी दिवस होते, म्हणजे एक एक्सपिरियन्स सांगतो फक्त की आमच्याकडे त्यावेळेस खूप कमी दिवस होते. आम्हाला एक 14 ते 15 दिवसात, मॅक्स म्हणजे 16 दिवसात आम्हाला ते तेवढे टी-शर्ट देत होते. हा, त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला एकाच दिवशी सगळं द्या. बट आपली तेवढी कॅपॅसिटी नाहीये की आपण 50 मशीन्स नाही आहेत आपल्याकडे, पण आम्हाला ऑर्डर सोडायची नव्हती. त्यावेळेस आम्ही दोघांनी काय डिसिजन घेतला की आपण त्यांच्याशी जाऊन एकदा बोलूया की काय करू शकतो सर, आम्हाला तर आम्ही तुम्हाला 100% तुमची जेवढे टी-शर्ट आहेत तेवढे देऊ शकतो. तर आम्ही त्याच्यावरती खूप वर्कआउट केलं, प्लॅनिंग केलं, काय करता येईल. आम्ही सगळ्या स्टिचिंगवाल्यांशी बोललो, मास्टरशी बोललो, सगळं केलं. तेव्हा जाऊन आम्ही त्यांना एक छान आयडिया काय सांगितली, त्यांची असे प्रत्येक डेज वाईज स्पोर्ट्स होते. ओके, सो आम्ही त्यांना एका दिवशी नाही देऊ शकत. त्यांना एक गॅरंटी दिली, तुम्ही दिवसात किती स्पोर्ट्स आहेत, किती प्रत्येक स्पोर्ट्समध्ये तुमचे प्लेयर्स आहेत, त्यांचा आम्हाला डेटा द्या. आम्ही एकदा ते डेटा बघतो, काय करता येईल अजून हे करता येईल. आम्ही जेव्हा ते जसं बोललो तसं प्लॅनिंग केली. आम्ही एक काय केलं की टीचर्सचा एका दिवसाचा आम्ही टार्गेट ठेवलं 1200 टी-शर्ट. म्हणजे दिवसाला आम्ही 1000 ते 1200 टी-शर्ट काढायचो, म्हणजे काढायचो. जेणेकरून काय व्हायचं सर, एक दिवस आम्हाला फक्त आधीचा बॅकअप मिळालेला,
त्यामुळे जे लाईनअप लावलं रोज एक 14 डेजचे त्यांचे गेम्स होते. 14 डेज प्लस 1 बॅकअप डे 15 डे. आम्हाला त्या 14 डेज टू 15 डेज मध्ये आम्ही प्रत्येक दिवसाला म्हणजे साहिल स्वतःहून रात्री 2 वाजू 3 वाजू 5 वाजू म्हणजे 5-5 वाजताचे आमच्याकडे त्यांच्याकडे मी डिलिव्हरीला गेलो होतो. म्हणजे ते स्वतःच द्यायला देतो direct. प्लॅनिंग जी केली ना आम्ही की ती काय केली की नाही ना पुढे एका दिवसात देऊ शकत, आम्ही डे वाईज देतो तुम्हाला, जेणेकरून त्यांचा पण एक विश्वास बसला आम्हाला. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, आम्हाला अजून कळत गेलं की किती अजून वर्कआउट करता येईल. त्यामुळे जसं एक 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 करत गेलो ना आम्ही 15 डेला सर एक पण टी शर्ट आमच्याकडे राहिला नाही किंवा एक पण टी शर्ट त्यांच्याकडे कमी गेला नाही. म्हणजे ह्या सगळ्या तुमचा जो हा उदाहरण आहे याच्यात हे कळतं की स्मार्ट मूव्ह कशी असेल, कुठल्याही प्रॉब्लेमला घाबरून न जाता आपण बरोबर. स्मार्ट पद्धतीने त्याला कसं हँडल करू शकतो. आता याच केसमध्ये एखादा दुसरा उद्योजक असला असता त्यांनी सिंपल म्हटलं असतं की एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढी टी शर्ट देणं बरोबर. पॉसिबल नाही, पण तुम्ही त्यामध्ये अजून प्लॅनिंग करून एक्झॅक्टली प्रॉब्लेम समजून घेऊन त्याला हाताळण्याचा प्रयत्न केला. खूपच म्हणजे चांगली गोष्ट आहे. अजून आम्हाला तुमच्याकडे हे समजून घ्यायचं की आता तर तुमचे सर्टन लेवलला चांगल्या पोझिशनला ब्रँड पोहोचलाय, पुणे असेल, महाराष्ट्र असेल किंवा पॅन इंडिया तर तुम्हाला चांगला रिस्पॉन्स पण मिळतो. पण सुरुवातीला जेव्हा तुमच्याकडे क्लायंट्स नव्हते किंवा बिझनेस नव्हता त्यावेळेस तुम्हाला पहिला क्लायंट कसा मिळाला किंवा त्यासाठी तुम्ही काय स्ट्रॅटेजी यूज करत होता? आता आम्ही स्कूल कॉलेजेसला होतो. कॉलेजमध्ये असताना वगैरे आमच्या स्वतःच्याच कॉलेजचे इव्हेंट्स वगैरे असायचे. तर त्यावेळेस आम्ही कॉलेजमीच असं म्हणजे एकदा प्रिन्सिपल वगैरे याच्यावर डिस्कस केलं की आपलं इव्हेंट आहे, आम्हाला पण ह्यातमध्ये नॉलेज आहे, तर आपले जे टी शर्ट्स वगैरे लागतात किंवा आपल्याला जे स्पोर्ट्स जर्सीज वगैरे लागतात ते आम्ही आणायचं बघतो. तुम्ही फक्त बाकी मुलांकडनं कॉन्ट्री असू दे किंवा काही असू दे ते तुम्ही कलेक्ट करा, बाकी आम्ही आणायचा प्रयत्न करतो. आमचा फर्स्ट खरं तर म्हणायला गेलं क्लायंट तर आमच्या स्वतःचं कॉलेजच होतं. आम्ही जिथं शिकलो तिकडेच आम्ही त्यांचं सगळ्यात फर्स्ट जर्सीज वगैरे बनवले. त्यानंतर मग तसंच मग आम्ही शेजारचे जे फ्रेंड्स होते दुसऱ्या कॉलेजमध्ये त्यांना पण सांगायचो की आपण हे करायला सुरू केलंय, आपण स्वतः प्रोव्हाइड करून देतो त्यांना. मग असं करून आम्हाला क्लायंट्स मिळायला सुरू झाले. असं करत करत आज हो आणि कसं होतं स्टार्टिंगला आमच्याकडे सोर्स नव्हता, त्यामुळे एकच होतं आमचं माउथ पब्लिसिटी. जसं बोललो आम्ही आमच्या कॉलेजला गेलो, फ्रेंड सर्कल आता होता, फ्रेंड सर्कलमुळे एकमेकांच्या कॉलेजेसला आम्ही रेफरन्स देत गेलो, त्यांच्या इथं विचारत गेलो. बोलण्याशिवाय काय नाही होत सर खरंच. त्यामुळे आम्ही काय केलं की कॉलेजेसला टार्गेट केलं. कॉलेजेस म्हणलं की आता एक स्पोर्ट्स हे असल्यामुळे स्पोर्ट्स बॅकग्राऊंड असल्यामुळे आम्हाला आयडिया होती की कोणत्या कोणत्या कॉलेजला काय काय स्पोर्ट्स आहेत, काय कसे आहेत, म्हणून तिथं रिच आउट करत गेलो. तसं तसं आम्हाला एक एक क्लायंट्स मिळत गेला. आणि ह्याचा ऍडव्हान्टेज काय झाला, एका कॉलेजमध्ये नाही म्हणलं तरी 100 पार्टिसिपंट्स असतात. एका पार्टिसिपंट्स असतो त्याची वेगळे स्पोर्ट्स असतात, त्यामुळे त्यांनापर्यंत आम्ही रिच आउट काय झालो की बाबा हा एक उबे फॅशन नावाचं एक काहीतरी ब्रँड आहे, ते आपल्याला स्पोर्ट्स जर्सीज मध्ये प्रोव्हाइड करतात. तो त्यांच्या फ्रेंड्सला सांगत गेला, म्हणून एक 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 जसं जसं करत गेला तसं आम्ही माउथ पब्लिसिटीने आतापर्यंत एक्झॅक्टली आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय होतं की लोकांना जी रिक्वायरमेंट पाहिजे ती भरपूर गोष्टी मिळत नव्हत्या. ते पण आम्ही त्यावरती फोकस केला की ठीक आहे, आम्हाला कधी कधी असं पण करायला लागायचं एका वेंडरकडनं ते कपडे घेऊन दुसऱ्या वेंडरकडे द्यायला लागायचे, कारण की हा एवढं स्पेसिफिकेशन करू शकतो, तो वेंडर तो तेवढा करू शकतो. मग तसं पण आम्ही कधी कधी केलं, ज्याने काय होतं कस्टमरला जे पाहिजे ते आम्हाला प्रॉपर देता आलं त्याने. आणि आता आम्ही तेच ट्राय करतो. आता आमचं मॅन्युफॅक्चरिंग करायचं उद्दिष्टच ते होतं की आम्हाला जे कस्टमाइज म्हणजे कस्टमरची रिक्वायरमेंट आहे प्रॉपर. सपोज कस्टमरचे कधी कधी असतं की ना मला एवढे जर्सीज पाहिजे बट माझं बजेट खूप कमी आहे, तर त्यात मी आपण त्याला काय प्रोव्हाइड करून देऊ शकतो, त्याला कशा टाईपची त्याला मटेरियल देऊ शकतो किंवा कशा टाईपची त्याला प्रिंटिंग सांगू शकतो, ज्याने त्याला त्याची रिक्वायरमेंट फुलफिल करता येईल. जे बाकीचे वेंडर्स असे म्हणतात की ठीक आहे माझं एवढंच बजेट आहे, मी एवढा मीच तुम्हाला देऊ शकतो किंवा ह्याच्या खाली मी उतरू शकत नाही. आम्ही तो एक फॅक्टर बघितला होता की लोकांना पाहिजे असतात तसे रिक्वायरमेंट काय काय करता येत नव्हते फुलफिल. मग आम्ही तेच प्रोव्हाइड करायचं बघितलं की क्लायंट आपल्याकडे आला ना त्याला काही करून जाऊन द्यायचं नाहीये. वन स्टॉप सोल्युशन सगळं तुम्हाला उबे फॅशन अँड डिटेल्स मध्ये मिळणार म्हणजे किती पण काय असो. आता एखादा आम्ही कोटेशन दिला, क्लायंटचं जसं बोललं की बजेट नसतं, हे असतं ते असतं. आमचं काय तुम्ही सांगा तुम्हाला काय प्राइसिंग मध्ये पाहिजे. आमच्या एकच ठरलेलं आहे सर की एक क्लायंट काही असू द्या, एक पीस असू नाही तर किती पण वाटेल, नाराज होऊन नाही गेला पाहिजे. एक वेळेस 2 पैसे कमी कमवू, पण त्यांना जर आपण तेवढं फुलफिल केलं ना ते आपल्याकडे सेकंड टाइम नक्कीच येणार. जर आपण पहिल्याच वेळेस त्यांना जर बोललो की नाही आमच्याकडे नाही होणार वगैरे, त्यांना काय वाटतं की हा यांची कॅपॅसिटीच नाहीये, हे आपल्याला तेवढं समजून घेत नाहीये. जेव्हा क्लायंटची इंटरॅक्शन आपण करतो तेव्हा ऍज अ टाईप फॅमिली मेंबर्सच त्यांना वाटलं पाहिजे की आपण घरातल्या ह्यांच्या सोबतच करतो, त्या ह्यानेच आपण त्यांना हे करतो. आता जी ती मोठी ऑर्डर सिद्धार्थ जसं बोलला ते एक आम्ही केली फुलफिल.
ते ऑर्डर घ्यायच्या वेळेस आमच्यासोबत खूप मोठे मोठे वेंडर्स आले होते. म्हणजे ती जी मीटिंग झाली होती ना, आमच्यासोबत एक 4 ते 5 वेंडर्स होते. ते आमच्यापेक्षा खूप जुने ते या व्यवसायामध्ये, आणि म्हणजे त्यांचं पण वेगळं वेगळं काय काय आहे. आणि खूप लांब लांबचे, म्हणजे नॉट ओन्ली महाराष्ट्र, दिल्ली वगैरे, पंजाब वगैरे इकडनं वेंडर्स आले होते. माझा पुढचा प्रश्न पण मला त्या रिलेटेडच असणार होता हम्म. की आता आपण किती जरी म्हटलं तरी स्टार्टिंग फेज मध्ये आहोत, तुम्ही पण युवा या सगळ्या गोष्टीमध्ये आहेत. पण मार्केटमध्ये खूप सारे इस्टॅब्लिश प्लेयर्स आहेत, बरोबर. म्हणजे नाव मोठं आहे, त्यांची इन्व्हेस्टमेंट मोठी आहे. शेवटी इन्व्हेस्टमेंट पण बिझनेस मध्ये खूप महत्वाचे असतात. पण या कॉम्पिटिशनला तुम्ही कशा पद्धतीने हँडल करता, किंवा या मोठ्या मोठ्या ब्रँड सोबत आपण कशा पद्धतीने ह्या सगळ्या म्हणजे हे जे चॅलेंजेस आहेत ते कसे टॅकल करतो? आता कसं होतं सर, भरपूर जसं आता बोललो की आमच्या त्या ऑर्डरच्या वेळेस ना भरपूर आमच्या सोबत क्लायंट्स बसलेले, म्हणजे नाही का त्याचे वेंडर्स होते, ते दिल्लीवरतून आलेले, नोएडा होते, लुधियानावरतून होते, मुंबईवरतून भरपूर होते. बट आम्ही त्यावेळेस काय शिकलो सर, की ते जर कुठे ना कुठे त्यांचे जे स्ट्रॅटेजीज वापरून ते जर ती कॉस्टिंग देत आहेत, ती जी क्वालिटी देत आहेत, हा ठीक आहे, त्यांच्याकडे मॅनपॉवर जास्त आहे, त्यांच्याकडे मशीन्स असतात, पण शेवटी ऑपरेशनल कॉस्ट तर सेमच असते ना सगळ्याची. मग ते देऊ शकतात, मग आपण का नाही देऊ शकत? मग त्यांच्याकडनं पण आम्ही ते जसं ते बोलत गेले तसं ते पण आम्ही वर्कआउट केलं की आपण त्यामध्ये आपण का नाही करू शकत आहे त्यामध्ये. मग एक 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 वर्कआउट करत गेलो, हे करत गेलो, तेव्हा कुठे जाऊन आम्ही ॲज अ टाईप, मी म्हणत पण नाही की आम्ही त्यांना मॅच करतो किंवा काय करत नाही, बट आम्ही काहीच नाही आता त्यांच्यासमोर. बट आम्ही आता खूप ट्राय करतो की ते जे देत आहेत ते पण आपणच स्वतः आपल्या इथं पण प्रोव्हाइड करायचं, जेणेकरून लोकांना असं वाटलं पाहिजे की हा, जरी ह्यांच्याकडे तेवढी कॅपॅसिटी वगैरे नसली काय कसलं, पण त्यांची ट्रस्ट आहे आमच्यावरती की उभे फॅशन त्यांना तेवढ्या दिवसांमध्ये तेवढे पीसेस देऊ शकतात, क्वालिटी देऊ शकते, आणि त्यांची जी काय रिक्वायरमेंट असेल ती वन स्टॉप फुलफिल करून देणार म्हणजे देणार. सोबतच सर अजून एक गोष्ट मला समजून घ्यायची की आता सध्या आपले म्हणजे नामांकित कोण कोण ब्रँड सोबत आपण काम करतो, ते आपले एक्झॅक्ट क्लायंट कोण आहे? आपले क्लायंट्स नाही म्हणले तरी आता म्हणजे तसं डिस्क्लोज करण्यासाठी मी हे नाही करत, बट आपले बरेच कॉलेजेस आहेत, जसं MMC मराठवाडा आहे, COEP आहे, परत आपलं काय म्हणतात झील कॉलेज आहे, MIT आहे, बरं तसे कॉलेजेस झाले. परत स्कूल्स भरपूर टाईप आहेत, जसं की पॅव्हलियन स्कूल आहे, रेनबो स्कूल आहे, रम स्टार्ट आहेत वगैरे, असे हे स्कूल्स आहेत. परत नॉट ओन्ली फक्त हे पुण्याचे, बाहेरचे पण भरपूर आहेत, जसे इंजिनिअरिंग कंपनीज आहेत काय काय, जसं फिनिक्स मॉल वगैरे आहेत, त्यांच्याशी असे म्हणजे बरेच असे कॉर्पोरेट्स आहेत, स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत आणि इव्हेंट्स आहेत, त्यांच्यासोबत आम्ही टायअप केलेलं आहे. जेणेकरून काय होतं की त्यांची काही इव्हेंट असली तरी ते आमच्याकडे रिच आउट करतात. का? कारण त्यांचा आधीचा जो पास्ट एक्सपिरियन्स आहे तो आम्ही त्यांना त्या जसं जसं त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्यांना करून दिलेलं आहे, आणि ते एक शुअरिटी दिलेली आहे की हा, आम्ही तुम्हाला त्या ह्याच्यात करून देऊ शकतो. आणि आमची शक्यतो जेवढे क्लायंट झाले तर हे मोस्टली रिपिटेटिव्ह होतात, आणि त्यांना एकदा ते क्वालिटी म्हणजे ट्रस्ट येतो त्यांना की आम्ही ऑन टाइम देतोय आणि ती क्वालिटी त्यांना जी पाहिजे ती देतोय त्या प्राइस. आणि नॉट ओन्ली क्लायंट्स, म्हणजे जसं की कॉर्पोरेट्स होते, आमच्याकडे रिसेलर्स, जसं आम्ही आधी करत होतो तसं आमच्याकडे रिसेलर्स पण भरपूर आहेत, स्पोर्ट्स शॉप्स आहेत वगैरे. सेम जसं बोललो तसं की आधी आम्ही जसं रिसेल करायचो ना सर, ते आम्हाला आता जे बोलतात, जे रिसेलर्स आहेत ते आम्हाला येऊन बोलतात की सर तुमची कॉम्पिटेटिव्ह प्राइस, तुमची क्वालिटी ही खरंच आम्ही बाकीच्यांकडनं एक्सपेक्ट नव्हती केली, जी तुम्हाला मिळते तुमच्याकडनं मिळते. त्यामुळं त्यांचे कंटिन्यू नाही म्हणलं तरी आतापर्यंत एक रिसेलरचे 20-25 प्लस ऑर्डर्स आमचे एका पर्सनकडनं झालेले आहेत. तसे आमच्याकडे 30-35 रिसेलर्स आहेत, स्पोर्ट्स शॉप्स आहेत, जे कंटिन्यू आपल्याकडे असतात, म्हणजे असतातच. व्हाईट लेबलिंगचा प्रकार आपण समजू. एक्झॅक्टली, राईट. आणि आमचं असं कधीच हे नव्हतं आणि नाहीये पण की आम्ही तुम्हाला जर काय दिसेल तर तुम्ही आमचं ब्रँडिंग करा, तुमची जी ब्रँडिंग आहे, तुमचे जे हे त्याच्यापासूनच आम्ही करणार. आमचं तुम्ही त्यामध्ये करूच नका की असं की उभे फॅशनचं तर इथं लोगो पाहिजे, हे करतात ते करतात, असं पण नाही. तुमचे जे कस्टमायझेशन आहे त्यामध्येच तुमचं होणार. इव्हन दो काय काय जे ब्रँड्स आहेत त्यांना आम्ही त्यांच्या टॅगिंग नुसार पण दिलेत आहे आतापर्यंत प्रोडक्ट्स. आमच्याकडे खूप सारे असे ब्रँड आहे की जे विदिन म्हणजे ते पॅकेजिंग पासून ते डायरेक्ट आमच्याकडनंच येऊन टाकतात समोर प्रोडक्ट. म्हणजे ते ओपन पण करायची त्यांना गरज नाही, तेवढं त्यांचा ट्रस्ट झालं की हा, हे डिफेक्ट पीस नाही निघणार अजिबात, किंवा तेवढंच फक्त. म्हणजे आम्ही पॅकेजिंग, लेबलिंग हे सगळं त्यांच्या ह्याच्याने देतो, जसं क्लायंटला जसं पाहिजे त्यानुसार सगळं देतो. असं नाही की तिथं कुठे आमचं नाव येईल किंवा तिथं तुम्हाला कुठे नंतर तुम्हाला दुसरा जरी वेंडर बघायला लागला कधी फ्युचरमध्ये, तरी सुद्धा ते तिकडं तुम्हाला म्हणजे तुमचे ब्रँडिंगनेच होणार आहे ते. आता भरपूर सारे वेंडर्स काय करतात, ते स्वतःचे लेबलिंग करतात, कुठे कुठे काय काय करतात. पण आमचं तसं नाहीये, तुम्ही पण बिझनेस करा, आम्ही पण बिझनेस करतो, याने कसं तरच रिलेशन प्रॉपर टिकतं.
यासोबत अजून एक प्रदर्शनी गोष्ट ही समजून घ्यायची आहे. आपण सगळे पुण्यात बसलो. पुणे हे जसं विद्येचं माहेर गेले तसं बिझनेसेस साठी पण एक खूप म्हणजे इथं पोटेन्शियल आहे. तर पुणे किंवा पुण्याच्या सराउंडिंग गोष्टीचा तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट कशा पद्धतीने फायदा झाला? क्राऊड क्राऊड म्हणजे कसं, आपल्या पुण्याचा क्राऊड खरंच खूप वेल एज्युकेटेड. आता एक एक दिवसांदिवस जसं IT कंपनीज आहेत, स्कूल्स कॉलेजेस नवीन नवीन येत चाललेत, एज्युकेशन खूप हायर वाढत चालेल. मी जसं बोललो तसं कॉम्पिटिशन आजकाल खूप वाढत चालेल. त्यामुळं प्रत्येकाचं तेवढं टॅलेंट असल्यामुळे ते तेवढं रिच आउट केलं जातंय. त्यामुळे काय होतं, क्लायंट जेवढे पण आता पुण्यातले वगैरे म्हणजे ऑल ओव्हरच आहे. पुण्याचं एक काय झालंय सर, एक्सपेक्टेशन्स जी आधी होती की आधी एवढं एज्युकेशन नसायचं, म्हणजे लोकांसोबत तेवढं इंटरॅक्शन नसायचं वगैरे, ते आता खूप वाढत चाललंय. त्यामुळं आता काय होतं, जरी क्लायंट्स आता आमच्या ऑफिसमध्ये येतात, आम्ही त्यांच्या ऑफिसेसमध्ये वगैरे जातो, जे आम्ही बोलतो त्यांच्यासोबत ते एकदम फ्रीली बोलणं जातं. असं आधीसारखं असं एक मनात हे नाही राहत की बाबा नवीन कोणतरी आहे, त्यांच्यासोबत कसं बोलायचं, काय बोलायचं. त्याच्यामुळे आम्हाला काय ऍडव्हान्टेज आहे, त्यांचे जे पण एक्सपेक्टेशन्स आहेत, त्यांचे जे काय रिक्वायरमेंट्स आहेत, ते आम्हाला डायरेक्ट जे असतील ते काही असू द्या, मग ते आम्हाला ते त्यांच्या फ्रीनेसनी सांगून जातात. त्यामुळे आम्हाला पण सोपं पडतं कळायला. त्यामुळं ते जे बोलतायत ते आम्हाला फ्रीनेसने कळाल्यामुळे तेवढं आम्ही प्रोडक्शनमध्ये पण उतरवतो, तेवढं आम्हाला प्रॉपर आमच्या एम्प्लॉईजला पण सांगता येतं आणि तेवढं वर्कआउट करून त्यांना देता पण येतं. आणि जसं मुंबई आता एक हे खूप सिटी ही खूप डेव्हलप्ड आहे, तिकडं खूप सारे मॅन्युफॅक्चरर्स आहे किंवा ती खूप आता हाय लेवलला आहे. बट आता पुणे हे खूप ग्रोईंग स्टेजला येत आहे आणि पुणे पण हे खूप पुढे जाऊ शकतं इन फ्युचर. आता मुंबईच्या पेक्षा तरी पुणेमध्ये लाईफस्टाईल एक खूप चांगली आहे, जी आता ग्लोबल सर्वेनुसारच निघालत आहे की पुण्यामधली लाईफस्टाईल चांगली आहे. पुण्यामध्ये नवीन नवीन बिझनेसला खूप ऑपॉर्च्युनिटी होऊ शकते इथून पुढं पण. तसं एक ग्रोईंग सिटी आहे, तर त्यामुळे इथं ऑपॉर्च्युनिटीज पण खूप आहे. आणि प्लस आपल्या ट्रान्सपोर्टेशनचं वगैरे पण आम्हाला जिथे कुठे पॅन इंडिया आमचं अख्खं असतं, तर आपल्याकडे सर्व्हिसेस पण खूप आहे. पुण्यामध्ये सगळीकडे लोकेशनला वगैरे आपल्याला पिकअपसाठी वगैरे येऊ शकतात लोक कुठे पण. आणि इथून आता आम्हाला कुठे जर बाहेर पाठवायचं असेल तर आम्हाला इथे जवळपासच खूप सारे ट्रान्सपोर्टचे सर्व्हिसेस आहे, जिकडनं आम्ही पॅन इंडिया सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. बेसिक एका बिझनेसला बेसिक ज्या काही गोष्टी हव्या असतात त्या पुण्यामध्ये सगळ्या जवळपास हो, आता पण आहेत सगळ्या आणि इन फ्युचर तर अजून खूप येतील. आता आम्ही जसं बघत आलो ना, की आमच्या आसपासच खूप सारे तसे सर्व्हिसेस प्रोव्हाइड व्हायला लागले आहेत. त्याने आम्हाला पण जास्त फिरायची वगैरे जास्त गरज लागत नाही, किंवा आमचा जो टाइम जो असतो, जो बाहेरनं मागवायचा जो टाइम असतो, फॅब्रिक्स वगैरे काय असू दे किंवा काय आपले दोरे वगैरे काय असू दे, ते आपल्याला आता जवळपास प्रोव्हाइड होऊन जातात आता ऑलमोस्ट. म्हणजे आधी कसं काही काम असलं की आपण मुंबईला जायचो किंवा कारण शेवटी मुंबई हब आहे. जसं आता सगळं काही असू द्या ते पुण्यामध्ये मिळतं. किंवा नवीन कोणाला काहीतरी चालू करायचं त्याच्यासाठी खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत पुण्यामध्ये चालू करण्याच्या, आणि त्याला सगळे सोर्सेस पण मिळून जातात. सोबतच अजून एक गोष्ट आहे जी की क्लोथिंग इंडस्ट्री म्हटलं की जनरली आपण बाहेरच्या कंट्रीज म्हणजे चीप कॉस्ट मध्ये प्रोडक्शन करून मिळणारे पण काही कंट्रीज नामांकित आहेत, जसं बांगलादेश असेल वगैरे. किंवा मग तुम्ही या सगळ्या बिझनेसला इंटरनॅशनली कसं बघता, किंवा भविष्यात उभे फॅशन एक्सपोर्ट करेल किंवा अशा काही गोष्टी होतील, या हिशोबाने तुमचे काय प्लॅन्स आहेत? आता क्लोथिंग इंडस्ट्री मध्ये जसं तुम्ही बोलले की बांगलादेश आहे, तसं बांगलादेश आहे, व्हिएतनाम आहे, तायवान आहे, मेन म्हणजे चायना आहे, असे कतार आहे अजून एक, जिथे एम्प्लॉयमेंट आणि फॅब्रिक किंवा हे सगळं असू ते खूप चीप मध्ये मिळतं. बट काय होतं सर, ठीक आहे आपल्याला हे माहिती आहे कारण स्टडी थ्रू आपल्याला कळालं. असे भरपूर आहेत ज्यांना माहिती नाही की कुठून हे केलं जातं, आणि त्यांचं कसं आहे मेन की त्यांना खूप क्वांटिटीनी पीसेस लागतात. म्हणजे मोठे मोठे ब्रँड्स असू, नायकी असू, प्युमा असू वगैरे, असे मोठे मोठे जे ब्रँड्स आहेत ना, ते असे जागेवरतून त्यांचं प्रोडक्शन करून जातात. का? कारण त्यांचे तेवढे एमओक्यू जास्त असतं. एमओक्यू म्हणजे काय, मिनिमम ऑर्डर क्वांटिटी, तेवढं त्यांचे जास्त, म्हणजे त्यांचे 1-1 लाख पीसेस वगैरे एवढ्या पीसेस वरती त्यांचं असतं, एवढं एक्सपोर्ट वरती चालू असतं. सो आमच्या डोक्यात जसं इथं चालू करण्याचा उद्देश काय होता की लोकांना कमी एमओक्यू मध्ये त्यांना काहीतरी जो कोणाला स्टार्ट करायचं असेल तसं आम्ही त्यांना प्रोव्हाइड करून देत होतो. असे जर समजा इथेच जर असे असतील तर बाहेरच्या कंट्रीजमध्ये पण असणार आहे. सो हळूहळू एक्सपान्शन करायचं डोक्यात आमचं कसं आहे की स्टेट बाय स्टेट आम्ही थोडं रिच आउट करणार लोकांपर्यंत की काय कसं करायचं. अशी एक आपल्याला अंदाज आला की आपण इथून इम्पोर्ट कसं करायचं, एक्सपोर्टिंग वगैरे कसं करायचं. तसंच बाहेरच्या कंट्रीजमध्ये पण त्यांचे रिक्वायरमेंट्स काय आहेत, कसे आहेत, किंवा आपण तिकडं जर समजा इंडियन आहे
तो स्वतःचा जर बिझनेस वगैरे काहीतरी चालू करायचा असेल, काय करायचं असेल का, कारण आपल्याकडे सगळं सोर्स आहेत जसं आपण बोललो तसं. कारण बाहेरच्या कंट्रीजमध्ये सर फॅब्रिक बनत नाही. बाहेरच्या कंट्रीजमध्ये फॅब्रिक सोर्स करायचं म्हणलं तरी त्यांचं इम्पोर्ट ड्युटी तेवढी आहे, टेरिफ वाढलेलं आहे आता. सो आपण सोल्युशन काय देऊ शकतो, कारण सोल्युशन जर तुम्ही दिलं तर तुम्ही डेफिनेटली तुमचं काही आयडिया असो ती वर्कआउट होणार म्हणजे होणार. सो असं फ्युचरमध्ये आमचं प्लॅनिंग आहे की बाहेरच्या कंट्रीजमध्ये पण किंवा स्टेट्समध्ये पण काही असू, तेवढं जास्तीत जास्त काय सोल्युशन देता येईल, किती लोकांपर्यंत त्यांचे रिक्वायरमेंट्स काय असतील ते आम्हाला फुलफिल करता येईल, त्याच्याप्रमाणे आम्ही पुढे करत जाणार आहे. ते म्हणजे कमिंग फ्युचरमध्ये किंवा थोड्या दिवसामध्ये तुम्ही एक्सपोर्ट पण हो राईट. आणि जर गरज लागली ना तर दुसऱ्या स्टेटमध्ये असू दे किंवा दुसऱ्या कंट्रीमध्ये असू दे, तिकडे सेटअप पण उभा करता यायला पाहिजे आपल्याला. इथूनच नाही फक्त आम्ही म्हणत आहे, बाहेरच्या स्टेट्समध्ये पण आमचे सेटअप्स हे करायचं आता पण आमचं चाललेलं आहे. एक्झॅक्टली. हो. आता सपोज दिल्ली साईडला किंवा खाली नॉर्थ साईडला, साऊथ साईडला असं कुठे पण म्हणजे तिथं त्या क्राऊडला लगेच रिच आउट करण्यासाठी इकडनं आपल्याला नाही म्हणलं तरी ट्रॅव्हलिंगसाठी थोडा टाइम लागतो. त्या साईडला आपल्याला त्यांना कसं तिकडच्या कस्टमर्सला कसं आपल्याला हँडल करायचं, त्यासाठी त्यांना तिकडे लवकरात लवकर पोहोचायला पाहिजे. त्यासाठी पण आमचं आधीपासूनच डोक्यात ठरलं की सेटअप एकाच जागेवरती खूप मोठा करण्यापेक्षा 4-5 जागेवरती थोडा थोडा केलं ना की कसं होईल, तिकडचे कस्टमर्सला आपल्याला बरोबर घेता येतं आणि त्याने एक्सपान्शन खूप भारी होतं. म्हणजे आमच्याकडे आतापर्यंत क्लायंट्स आलेत ना सर, नॉट ओनली फ्रॉम पुणे, नॉट ओनली फ्रॉम महाराष्ट्र. आमच्याकडे उत्तर प्रदेशवरतून आलेत, वाराणसी बोला, गोवा बोला, आंध्र प्रदेश बोला, तमिळनाडू बोला. आता तर मागे रिसेंटली लास्ट वीक तर ऑर्डर आमच्याकडे अंदमान वगैरे वरतून होती. जसं आता हे बोलले की त्यांच्यापर्यंत जास्तपर्यंत वेळ लागतो. ठीक आहे, पुण्यावरतून मुंबई जवळ आहे, पुण्यावरतून गोवा जवळ आहे, त्यांना द्यायला आपल्याला 1-2-3 दिवस लागतात. पण तिकडे जायला नाही म्हणलं तरी 6-7 दिवस लागतात. बट कसं होतं, क्लायंट्सचं खूप रिक्वायरमेंट काय असते की आम्हाला लवकरात लवकर द्या, फास्ट. मग डोक्यात फ्युचरमध्ये आयडिया हीच आहे की एक 4-5 जागी जेवढं जिथून सगळीकडे सोर्स करतायत तिथे आमचं युनिट, फॅक्टरी काय असेल ते आम्ही सगळं सेटल करायचं, जेणेकरून अजून लोकांपर्यंत आम्ही रिच आउट करेल, त्यांचे रिक्वायरमेंट्स आम्ही तेवढे करत राहील. आमच्या प्रेक्षकांना माझ्या पर्सनली पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत सर. लवकरच तुम्ही एक्सपोर्ट मध्ये पण उतरावं. येस. सोबतच आम्हाला अजून एक समजून घ्यायचे, जसं तुम्ही मगाशी त्या कंट्रीजचे नाव मेन्शन केले की क्लोथिंग इंडस्ट्रीमध्ये या कंट्रीज फेमस आहेत. येस. तसंच आपल्या भारत लेवल म्हणजे नॅशनल लेवलवर जर आपण बघणार तर कुठल्या स्टेट्समध्ये क्लोथिंग इंडस्ट्री म्हणजे जास्त बूम मध्ये तिथं पोषक वातावरण असतं या सगळ्या गोष्टींसाठी. प्रत्येक फॅब्रिकसाठी वेगवेगळे स्टेट्स असतं, कारण कसं असतं, वेदर, त्यांचे पाणी कसं यूज केलं जातं किंवा त्यांचे काय एम्प्लॉयमेंट आहे, त्याच्याप्रमाणे प्रत्येक फॅब्रिकसाठी वेगळं वेगळं स्टेट रिक्वायर्ड आहे. म्हणजे जसं म्हणलं की आता सगळ्यांना माहितीच आहे, साडी म्हणलं की लोक सुरतला जातात, अहमदाबादला जातात. अहमदाबादला पण खूप मोठं मार्केट आहे. सो मुंबईमध्ये पण भरपूर जागे, दादर म्हणा, भिवंडी म्हणा, लोहेगडा. बट हे झाले रेडीमेड कापडांसाठी किंवा जे होलसेल वगैरे करतात, शेवटी ते मॅन्युफॅक्चरिंग यूज करून येतात. तसं कापड मार्केट हे टोटली वेगळं आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्ट जर मिल्समध्ये वगैरे गेले ना, तुम्हाला डायरेक्ट म्हणजे धाग्यापासून कापड कसं बनतं इथून डायरेक्ट तुम्हाला कळून जातं की फॅब्रिक कसं बनलं जातं. लोकांना काय वाटतं की एक पहिलं फॅब्रिक बनलं जातं त्यानंतर कलरिंग होतं वगैरे, तशा टाईपचं पण आहे. बट जर तुम्हाला क्वालिटी वगैरे चांगली पाहिजे असेल, जसं आम्ही करतो सर, आम्ही कधीच आतापर्यंत चुकीचं फॅब्रिक किंवा लो क्वालिटी फॅब्रिक कधीच घेतलं नाही. कारण जर आपण ते जर ठेवलं तर लोकांना ते पण मिळणार आणि ते परत येणार का आपल्याकडे, नाही. म्हणून आम्ही आतापर्यंत पण जेवढं फॅब्रिक यूज करतो ते सगळं धाग्यापासून जे फॅब्रिक बनवलं जातं त्या कलरच्या ह्यानी, त्या डाईंगच्या ह्यानी तेच यूज करतो. त्यासाठी जसं म्हणलं तरी लुधियाना आहे, दिल्ली आहे, परत नॉयडा आहे, असे बरेच वेगळे भिवंडी आहे, असे बरेच वेगळे स्टेट्स आहेत जिथे त्या स्पेसिफिक फॅब्रिकचं प्रोडक्शन केलं जातं. आता व्हिडिओ कंक्लूड करण्याच्या साईडला जाताना मला तुमच्या अजून एक समजून घ्यायचे, जसं की तुम्ही मगाशी मेन्शन केलं की आम्ही सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी शिकलो, तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टीची ट्रेनिंग कशी घेतली किंवा कशा प्रकारे तुम्ही ते सगळं शिकले त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडंसं गाईड करा. की एक इंजिनियर बॅकग्राऊंड असलेला युवा या सगळ्या गोष्टी शिकतोय, तर एक्झॅक्टली तुम्ही कसं शिकलं? आमच्या दोघांचं मेन म्हणजे म्हणायचं गेलं तरी ना, जसं बोललं की आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो, दोघं पण आम्ही. सो आधीपासून कधीच असं विदाऊट फॅमिली कधी बाहेर गेलो नव्हतो, नाही का. आम्ही खरं सर या बिझनेससाठी 4 कोपरे फिरलेलो आहे इंडियाचे, दोघं एकत्रच गेलेलो आहे. म्हणजे आमच्या फॅमिलीजनी पण दोघांना एवढं सपोर्ट केलेलं आहे की कुठेही जाताय ना
तुम्ही बिझनेससाठी जाता ना, बिंदा जावा. कधी बोलले नाही की तुम्ही बाहेर गावी चाललेत तिकडे कसं राहते का, कारण आम्ही बऱ्याच स्टेट्समध्ये किंवा भरपूर जागी आम्ही 1.5-2 महिने राहून पण आलेलो. म्हणजे लिटरली एक महिनाभर आम्ही बाहेर होतो. तेव्हा पण असं कधी वाटलं नाही की आपण फॅमिलीसाठी, की फॅमिली आम्हाला काय बोलेल का वगैरे. ऑलवेज अँड ऑलवेज आम्हाला सिन्स डे वन दोघांच्या फॅमिलीजनी आत्तापर्यंत एवढा सपोर्ट केलेला आहे ना, की कधी असं भीती पण वाटली नाही की कधी आपण बिझनेसमध्ये उतरतोय किंवा बाहेर आउट ऑफ स्टेट जातोय, नवीन लोकांमध्ये जातोय, आपण कसं तिथं राहणार का, आपण तिथे त्यांच्यामध्ये आपण सेटल होऊ का. लँग्वेज वेगळे असतात, लँग्वेज बॅरियर्स असतात, आपलं कम्युनिकेशन नीट होत नाही. तर अशा वेळेस आतापर्यंत तर आम्ही म्हणजे दोघं जण फॅमिली सोबतच मोस्टली सगळीकडे फिरलो असेल. बट या बिझनेसमध्ये उतरायच्या आधी आम्ही जो एक्सपिरियन्स केला ना, तर आम्ही या सगळ्या स्टेट्समध्ये दोघंच जण जायचो. असं कधी स्पेसिफिक कुठला तुमचा काही अनुभव या प्रकारचं ट्रेनिंग घेताना, जसं तुम्ही मेन्शन करता की चारी कोकणी मी फिरलोय, पण कुठल्या स्टेट म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर जागेवर तुम्हाला काय अनुभव आला, लँग्वेज बॅरियरनुसार तुम्ही काय प्रॉब्लेम फेस केले? साऊथमध्ये त्यांचे टोटली लँग्वेजेस वेगळे आहेत. म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये जरी तुम्ही म्हणले ना, प्रत्येक स्टेटची वेगळी वेगळी लँग्वेज आहे. जसं आपण नॉर्थमध्ये गेलो तर प्रत्येकाला हिंदीत ऍटलिस्ट येते तरी, हिंदी तरी येते किंवा इंग्लिश तरी येते. तसं साऊथमध्ये आहे ना, हार्डली काही लोक आहेत त्यांना फक्त इंग्लिश येते, बाकीच्यांना साधं हिंदी पण कळत नाही. जेवढे एज्युकेटेड लोक आहे ना त्यांनाच फक्त इंग्लिश येते. बाकीचे खूप जण असे ते तिकडे साऊथमध्ये की त्यांना हिंदी पण येत नाही, इंग्लिश पण येत नाही. मग तिथं इतकं लँग्वेज बॅरियर होतं ना, इतकं कम्युनिकेशन करायला इतकं हार्ड होतं. ते पण सगळं असा एक्सपिरियन्स आलाय आम्हाला की आम्ही एखादा स्पेसिफिक प्लेस जिथे तुम्ही एखादी स्पेसिफिक गोष्ट शिकला असो? चेन्नई आहे, तिथे फॅक्टरीज आहेत, तिथे आम्ही सिविंग मशीन्स किंवा प्रोडक्शन कसं चालतं त्याचं आम्ही नॉलेज घेतलं. तिथे आमचा एक तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो. तिथं काय होत होतं, जे ओनर्स होते वगैरे त्यांच्याशी प्रॉपर इंग्लिशमध्ये आमचं कॉन्व्हर्सेशन व्हायचं ते वगैरे. पण कसं व्हायचं, त्यांना आम्हाला तेवढा, कारण त्यांचे इंडस्ट्रीज खूप मोठे आहेत तिकडं, त्यामुळे त्यांना तेवढा टाइम देता येत नव्हता आमच्याकडे. ते म्हणायचे तुम्ही शिका वगैरे. जसं मी तुम्हाला बोललो, आम्ही लिटरली स्टिचिंग पर्सनच्या शेजारी बसून आम्ही केलेलं. पण त्यांचं आम्हाला काही कळायचं नाही. आम्ही काय करायचो, मोबाईल चालू ठेवायचो, ते काय काय बोलतात, हा तिथं जेवढं आता जसं आपण बोलतोय वर्ड टू वर्ड बोलतोय तसं आम्हाला बोलता येत नव्हतं. जे मेन आहेत तेवढंच आम्हाला कळायचं. ते पण कसं कळायचं, ते जे बोलायचो ते आम्ही गुगल ट्रान्सलेट वरती ते पहिलं रेकॉर्ड करायचो, ते नंतर पहिलं हे करून घ्यायचो, आणि त्यानंतर परत त्यांना जर आम्हाला क्वेश्चन विचारायचं असेल पहिलं ट्रान्सलेट करायचं, त्यांना वाचून दाखवायचं, तुम्हीच वाचा आणि तुम्हीच बोला. मग त्यानंतर परत आम्हाला सांगायचं. म्हणजे एवढ्यापर्यंत आम्ही त्यांच्याशी कॉन्व्हर्सेशनला आम्हाला तेवढे कॉन्फ्लिक्ट आलेले आहेत आतापर्यंत. म्हणजे यातून एक कळतं की खरंच रिअल टाइम मी या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करून घेतल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. तुमचा काय अनुभव सर या सगळ्या गोष्टी शिकत असताना? हा तसंच म्हणजे चेन्नई साईडलाच, साऊथ साईडलाच ना इतका प्रॉब्लेम झाला ना, म्हणजे तिकडं आता मी व्हेजिटेरियन आहे, तर मला तिकडं फूड्सचा पण खूप वेळा प्रॉब्लेम झाला की मला ते लोकल जे शॉप्स असतात त्यांना मला सांगता पण यायचं नाही की मला नक्की काय पाहिजे. एकतर वाचता येत नाही त्यांच्या इकडचं, मग मला ते गुगलचं यूज करून वाचायचो मी. आणि कधी कधी तर असं पण झालं की डिश मागवली काहीतरी, म्हणजे मला बोलायचं काहीतरी वेगळं आहे, त्यांनी आणलं काहीतरी वेगळं, असं पण खूप वेळ झालंय. आणि ते इतकं म्हणजे लँग्वेजचा खरंच खूप मोठा प्रॉब्लेम की आम्हाला तिकडं गुगलच मोस्टली यूज करायला लागायचं, किंवा जो एक थर्ड पर्सन कोण तिकडं असेल तिकडं पण काय एक क्वचित तिकडं पण युपी बिहारची पण लोक आहे तिकडं, तर त्यांना हिंदी जमायची. तसं कुठे जर सापडलं ना तर आम्ही काय करायचो, मोस्टली तिकडंच जायचो. मग म्हणजे सपोज जर जेवायला जायचंय एखाद्या हॉटेलमध्ये जर युपी बिहारचा कुठला जर कामगार असेल तर तिकडं त्याला हिंदी तरी कळते. मग काय करायचो, मग तिकडंच जायचो. मग महिनाभर वगैरे. साऊथला फक्त मसाला डोसा आणि साऊथ इंडियन चालतो. पण डोसामध्ये आपण काय करतो, मसाला डोसा असतो की त्यामध्ये बटाटा घालून आपण खातो, बरोबर. तिकडं तसं काही नाही. तिकडं मसाला डोसा म्हणजे काय, डोसा असतो आणि त्याला मसाला लावून दिलेला असतो. पण आपल्याला सवय नाही, आणि आम्हाला पहिल्यांदा जेव्हा गेलो ना आम्ही सर, तेव्हा आम्हाला माहितीच नव्हतं की कसं हे करतायत वगैरे. आम्हाला लिटरली त्यांना बटाटा कसा सांगायचा ह्याच्यापासून आमचं चालू झालेलं, की झालं म्हणलं आपण इथूनच आपले खरी आता एक्सपिरियन्स खरं चालू होणार आहे. गोष्ट असतं. माझं तसंच झालं होतं एकदा की मी त्यांना सांगितलं की मला असं एक पाहिजे, मला एक डोसा पाहिजे. त्यांनी डायरेक्ट एक डोसा आणून दिला. मला ते बघितलं गेलं असं, अरे नॉनव्हेज आहे, तर ते पण कळलं नाही नक्की नॉनव्हेज आणि व्हेज. एका पॉइंटला मी याला असं बोलायला आलेलो की आता तू चालू कर नॉनव्हेज. म्हणलं ते एवढं आहे, आता तू खरंच चालू कर. त्याचं काय होतं, दोघं वेगळ्या जागी गेलो ना त्याच्यासाठी वेगळे हे कर, त्यामध्ये अर्धा वेळ तिथंच जायचा. त्यांना काय कळायचं पण नाही, हे करायचं नाही. हे पण म्हणत नाही, आपण ते करत राहू, त्याच्या ह्यानीच आपण पुढे करूया. जे काय पॅक्ट असतं जे काही जेवण तसं त्यात मी जास्त फोकस ठेवला की नाही का, इथं आपला टाइम नको घालवायला जास्त.
की जास्त हॉटेल्स वगैरे नको फिरायला, जिथं काही मिळालं की ते तसं एकदम ऍडजस्ट केलं एकदम प्रॉपर. म्हणजे आपल्या पुण्यासारखं अजिबात नाही आहे सर तिकडे. तिकडं खूप गाव एरिया आहे आउटस्कर्ट्समध्ये. आता इंडस्ट्रीज आपल्या इथं कसं जसं चाकण वगैरे हे ते, परत हिंजेवाडीला IT कंपनी, पण तिथे सगळं मिळून जाते आपल्याला. फूड म्हणा, लिव्हिंग म्हणा, तसं तसं साऊथ साईडला खूप तिथं असं आउटस्कर्ट्स टाईपला आहे. त्यामुळे तिथं जे काय पाहिजे ते असं इझिली मिळत नाही. म्हणजे जसं तिथं एम्प्लॉयमेंट जरी कमी असली ना, त्यामुळे तिकडे खूप पॉवर्टी खूप कमी आहे. त्यामुळे आपल्याला मग त्या ह्याच्यासोबतच राहायला आणि त्या ह्यानी सेटल व्हायला खूप आपल्याला एक्सपिरियन्स वेगळाच करायला लागतो. म्हणजे अगदी खाण्यापिण्याच्या गोष्टीपासून तुम्हाला ट्रेनिंग घेताना संघर्ष करावा हो, लागतो. खूप खूप गोष्ट. सर आपण मागासपासून खूप डिटेलमध्ये डिस्कशन करतोय, टेक्निकली असेल, मार्केट वाईज असेल, सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला गाईड करता सर. सोबतच मला एक समजून घ्यायची तर आता आपला हा जो व्हिडिओ आहे, जे तुम्ही प्रेक्षक बघत असतील त्यांना उबे फॅशनला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कशा पद्धतीने किंवा कुठल्या कुठल्या प्लॅटफॉर्म्सवर आपण अवेलेबल आहोत आता सर? पण आता ऑल ओव्हर गुगल प्लॅटफॉर्म वरती सगळीकडे रिच आउट केलेलं आहे, लिस्टिंग केलेलं आहे. जसं की तुम्ही गुगलवरती जरी टाकलं की टी शर्ट मॅन्युफॅक्चर नियर मी, टी शर्ट जर्सीज मॅन्युफॅक्चर नियर मी, युनिफॉर्म मॅन्युफॅक्चर्स इन पुणे महाराष्ट्र जरी टाकलं त्यावरती आम्ही गुगल लिस्टिंग आहेत. जसं की गुगल लिस्टेड म्हणजे काय, आपण जस्ट डायल वरती आहे, इंडिया मार्ट वरती आहे, ट्रेड इंडियावरती आहे, सगळ्यावरती आपण लिस्टिंग केलेलं आहे. म्हणजे तुम्ही सोर्स कसे पण हे करायचं असेल आपण गुगलवरती मिळून जाईल. आणि स्पेशली मेन म्हणजे आताच्या सोशल मीडियाच्या ह्याच्यामध्ये आपण आपला उबे फॅशन अँड रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड नावाचं इंस्टावरती पेज आहे. त्यावरती आपण जे जे काय काय करतो त्याचं प्रॉपरली आपण सगळे व्हिडिओज असू, पोस्ट असू, नवीन नवीन डिझाईन्स असू, नवीन नवीन काय आपण करतोय ते सगळं त्याच्यावरती आपण पोस्टिंग करत असतो. आपण तेवढे तेवढे अपडेट्स देत असतो. तर तुम्ही त्याच्यावरती पण रिच आउट करू शकता. आणि कॉलिंगसाठी, मेसेजिंगसाठी आपला नंबर म्हणजे आपण 3 नंबर आहेत आपले. एक कंपनीचा नंबर आहे आमच्या आणि दोघांचा पर्सनल नंबर्स पण आहेत. 24/7 तुम्हाला काही असू आम्ही अवेलेबल असतो, म्हणजे असतो त्याच्यासाठी. मित्रांनो, यांच्या कॉल डिटेल्स असतील, मेसेजेस असतील, तुम्हाला खाली बायोमध्ये पण मिळतील, लिंकमध्ये पण मिळतील. सोबतच आम्हाला हे समजून घ्यायचं होतं की कुठलाही बिझनेस असेल, मार्केटिंग हा कुठल्या बिझनेसचा बॅकबोन आहे. तर मार्केटिंगसाठी तुम्ही काय स्ट्रॅटेजीज यूज करता? आता बघायला गेलं तर आता AI खूप हे एक इम्पॉर्टंट फॅक्टर आलं आहे. तर आम्ही AI जनरेटेड फोटोज असतात किंवा व्हिडिओज असतात, हे पण मार्केटमध्ये आता खूप चालतात, खूप ट्रेंडिंग असतात. किंवा मार्केटिंगसाठी आम्ही अजून जे स्टिचिंग वगैरे करतानाची जी अख्खी एक प्रोसेस आहे, एक टी शर्टची क्लायंटपासूनची ती अख्खी ते पॅकेजिंगपर्यंतची, तशा टाईप मी पण आम्ही अख्खे व्हिडिओज बनवतो. किंवा रील्स वगैरे असतात आमचे रेग्युलर इन्स्टाच्या पेजवरती, यासाठी पण तसं करतो. आणि प्लस माउथ टू माउथ पब्लिसिटी पण असते आपली खूप. आम्ही शॉप्स टू शॉप्स फिरतो वगैरे. दोघांपैकी जसं आम्ही बोललो मग असे की दोघांपैकी एक फॅक्टरीमध्ये असतो आणि एक बाहेर असतो. तर एक जण बाहेर अख्खे शॉप्स वगैरे असतात किंवा कधी काही क्लायंट्स वगैरेला भेटायचं असेल तर एक जण बाहेर जाऊन सगळीकडे फिरून वगैरे तसं करून टाकतो आमचं. सोबतच सर मला अजून एक गोष्ट समजून घ्यायची होती. आज ज्या तुम्ही युवा अवस्थेत आहात जवळपास, म्हणजे मला हे समजून घ्यायची की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत, एखाद्या कंपनीसोबत किंवा एखाद्या क्लायंट सोबत ऍज अ ओनर डील करता, तर त्यावेळेस तो व्यक्ती तुमच्या एजकडे बघून कधी डाऊटफुल होतो का? ज्या गोष्टी आपण बॅकग्राऊंड मध्ये त्यांना सांगतो तर ते तुम्हाला कसं रिस्पॉन्ड करतात? अजून तरी असा एक्सपिरियन्स आला नाहीये की समोरचा जर माझ्यापेक्षा एक 30-40 इयर्स जरी एजेड असेल किंवा एक्सपिरियन्स असेल तरी ते आम्हाला कधी असे बोलले नाहीत की तुम्ही आता न्यूबी आहेत तर तुम्ही कसं ते हे करता वगैरे. हा, ते फक्त एवढंच विचारतात की तुमच्या जसं प्रत्येकाचा एक क्युरियोसिटी असते की आपण कमी एजमध्ये तुम्ही कसं स्टार्ट केलंय, एवढंच असतं. किंवा डील करताना जसे ते बाहेरच्या क्लायंट सोबत डील करतात तसंच आपण प्रोफेशनली वे मध्येच आपण त्यांच्यासोबत डील करतो. तिथं आपण असं नाही की बाबा ते आमच्यापेक्षा एजेड आहे, ते त्यांच्यापेक्षा आम्ही कमी आहे, असं कधीच वाटून देत नाही. प्रॉपरली जसं प्रॉपर डिलिंग व्हायला पाहिजे, जसं बिझनेस वेनी जसं व्हायला पाहिजे तसंच आतापर्यंत आणि पुढे पण आम्ही तसंच डिलिंग करतो. आणि कोणासोबत, नॉट ओन्ली कंपनीज वगैरे, क्लायंट सोबत पण तसंच वेनी आम्ही हे करत जातो. आणि जसं एज एक फॅक्टर पडतो थोडाफार, असं थोडाफार पडत असेल. बट कसं होतं स्टार्टिंगला त्यांना असं वाटतं की ना हे करतील का मुलं वगैरे असं, किंवा यांच्याकडनं होईल का. बट जसं आमचं ते कॉन्व्हर्सेशन जसं सुरू होतं तसं बोलण्याचे जसे स्किल्स लागतात त्यात मी भरपूर, की नाही का समोरच्याला कसं पटवून द्यायचं की आम्ही खरंच करून देऊ शकतो का. आमच्याकडे तसे प्रूफ पण असतात. आमचे पेजेस जरी बघितलं तरी सुद्धा कळून जातं की आमची कॅपॅसिटी वगैरे किती काय, ते खूप पडतं. आणि आम्ही खरं म्हणलं तरी ह्या फील्डमध्ये आल्यापासून आमच्यापेक्षा डबल एजच्या पण लोकांना खूप सारे डील्स करतो.
ते एक आम्हाला एक खूप भारी गोष्ट वाटते की ना आपण असे मोठे मोठे क्लायंट सोबत पण राहिलो आहे. प्लस आम्ही मोठे मोठे वेंडर्स पण बघितले ते डील वगैरे करायला गेलं की मोठे मोठे वेंडर्सकडची ऑर्डर आम्ही कशी घ्यायची त्यांच्याकडनं, ते काय काय गोष्टी जे प्रोव्हाइड करत नाही ते गोष्टी आपण कसे त्यांना प्रोव्हाइड करून द्यायच्या, ती क्वालिटी कशी द्यायची, ती टाईम कसा द्यायचा. खूप जणांचं असं होतं की टाईममध्ये गोष्टी खूप कमी होतात. म्हणजे नाही का, सपोज त्यांना या इव्हेंटला पाहिजे, त्या दिवशीच त्यांना जर टी शर्ट पोहोचला नाही किंवा त्या दिवशीच त्यांना जर त्यांचे काय असेल युनिफॉर्म वगैरे असेल तो त्या दिवशी पोहोचला ना की तो झिरो व्हॅल्यू होऊन जातो मोस्टली. काय काही इव्हेंट्स असे 1-2 दिवसाचे असतात. तर त्यांना पण कसं एकदम टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, काय कसं करायचं, त्याने एकदम ते सगळं प्लॅन वगैरे असतं आमचं. ऑलरेडी शिक्षण झालेलं आहे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग वगैरे झालेलं आहे आम्हाला. असं ते एक म्हणजे एज्युकेटेड बॅकग्राऊंड आहे प्रॉपर. कशी सिस्टीम वर्क होते, काय कसं करायचं असतं ते एकदम प्रॉपर माहिती आहे. काय होतं सर की नॉट ओन्ली फक्त बिझनेस रिलेटेड, आम्ही जेव्हा मोठ्या लोकांसोबत आमच्या डबल एज सोबत असू नाही तर कोणी असो, जेव्हा त्यांच्यासोबत आम्ही डील करतो, जेव्हा फायनल होती तर एक आम्हाला कॉन्फिडन्स पण येतो की उलट जेवढे क्लायंट सोबत आम्ही डील करतो ना तेवढा आमचा कॉन्फिडन्स हे होतोय, वाढत जातोय की हा आपण आतापर्यंत एवढं करत आलो ना, अजून छान करत जाऊ, अजून नवीन लोकांपर्यंत रिच आउट होऊ, अजून एक्सपिरियन्स लोकांपर्यंत आपण कसं जाऊ शकतो, ह्याचा पण आम्हाला एक आयडिया आलेली आहे सर. मित्रांनो, या सगळ्या कन्व्हर्सेशन मध्ये आपल्याला हे समजतंय की आपली एज बिझनेस मध्ये मॅटर करत नाही. आपला पोर्टफोलिओ, आपण रिअल टाइम केलेलं काम, आपला क्लायंट बेस, याच सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्यापेक्षा जास्त त्या गोष्टी. बरोबर. आणि मेन म्हणजे कसं आहे सर, मी एकच सांगेल फक्त की काही असू द्या, म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट असू द्या, मोठ्यातली मोठी गोष्ट असू द्या, ही रोजच्या रोज आम्ही आमच्या पॅरेंट्स सोबत डिस्कस करतो, म्हणजे करतो घरी. म्हणजे माझे मम्मी पप्पा असे आहेत की रोज घरी गेलो ना, किती पण वाजू द्या किंवा रात्रीच्या टाइमला नाही मिळाला, सकाळी ब्रेकफास्टला आमचं डिस्कशन होतंच, ते विचारणं होतंच की तुम्ही काय शिकले, आज काय नवीन तुम्हाला ऑर्डर मिळाली, तुम्ही किती लोकांपर्यंत रिच आउट केलं. कसं आहे, त्यांना पण एक कॉन्फिडन्स येतो किंवा आपण कुठे मागे पडतोय हे ते पण सांगू शकतात, जेणेकरून आम्हाला पुढच्या किंवा लोकांपर्यंत कसं अजून हे करायचं त्यासाठी खूप हेल्पफुल होतं. आणि पॅरेंट्स कधीच आपल्याला वेगळ्या वेनी सांगत नाही, कधीच हे करत 100% आपल्याला ते मोटिवेशन म्हणूनच असतात, किती काही असू द्या. म्हणजे मम्मी पप्पा, काका काकू, आजी आजोबा, आमच्या दोघांच्या फॅमिलीमध्ये हे सगळे आमच्यासाठी ॲज अ टाईप मोटिवेशन म्हणूनच आहेत, किती असू द्या मग काही असलं तरी. एक सपोर्ट असतो, एक म्हणजे नाही का आपल्याला माहिती आहे की आपण रिस्क घेतोय पण आपल्या पाठीशी कोणतरी आहे. जस्ट इमोशनल सपोर्ट पण एखादा कोणीच तरी लागतो या बिझनेसमध्ये. त्यामुळे ना आम्हाला असं दुसऱ्या कोणाच्या पुढे हात पसरायची किंवा कोणाचा दुसऱ्याचा हात, आता बाकीच्यांवरती कसं असतं, एक दुसरा कोणतरी वेगळा माणूस असतो, त्यांचा कोण असतो, त्यांची कधीच गरज नाही पडली आमच्या फॅमिली मेंबर्समुळे. नेहमी आम्ही मोटिवेटेडच असतो, म्हणजे किती काही असलं तरी. हे बरेच ना आपण आपल्या आयुष्यात असं कुणीतरी असावं ज्याने आपल्याला फक्त लढ जरी हो, म्हटलं तरी सुद्धा ते तेवढंच मोटिवेशन पण खूप खूप होऊन जातं आपल्याला. कारण ऍक्च्युअल डे एंड क्लाइंट तुम्हाला फेस करायचं आहे, ऑपरेशन तुम्हाला बघायचे आहेत, बट नाही सपोर्ट. उलट माझे पप्पा नेहमी मला सांगत असतात, हेच वय, जेवढं तुला करता येईल ना तेवढं कर, कारण आत्ता जर तू केलं ना तुला पुढे जाऊन लगेच रिझल्ट दिसून येतात. जसं मी तुम्हाला बोललो की 1.5 वर्ष अगोदर जे आम्ही शिकलोय ना सर, एवढं आत्ता आम्हाला एवढं इझी पडत चाललंय ना, त्यामुळे तेच आम्ही आत्ता जर तेवढ्यामध्ये टाइम इन्व्हेस्ट केला, दिवस रात्र एक केला, हा, आणि हे एजच आहे सर, दिवस रात्र तुम्ही बिझनेसमध्ये ना तुम्ही त्यामध्ये टाइम इन्व्हेस्ट केला पाहिजे. म्हणजे तुम्हाला आमच्या दोघांचं आहे, आम्ही सध्या गाडीवरती जरी असू ना, किती पण हे असू द्या, आमचं टॉक्स फक्त बिझनेस रिलेटेडच असतात. फ्रेंड्समध्ये पण जरी असलो ना, तुम्ही मित्रांना पण विचारा, आमचं बिझनेस टॉक्स मध्येच आम्ही हे होतं का, कारण आपला माइंडसेट तसा होतो. आपण जर एखाद्या गोष्टीसाठी जर तेवढं कंटिन्यू विचार करत असेल, तेवढा वेळ घालवत असेल ना, ती डेफिनेटली प्रोडक्टिव्ह वे मध्येच आपल्याला रिझल्ट देत असत. एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की भरपूर लोक विचार करतात की 4 लोक काय बोलतात, या बंद जेव्हा बाहेर पडतो ना तेव्हाच मग ते माणूस की असं प्रोग्रेसिव्ह लाईनला जायला सुरू होतं. कारण आम्हाला भरपूर बोललेले आहेत सर की तुम्ही फ्रेंड्स फॅमिली सोडून खूप जण आम्हाला, बाकी सगळेजण ऑलमोस्ट खूप जण विचारून झाले की तुम्ही इंजिनिअरिंग केली, तुम्ही जॉब करायला पाहिजे, IT फील्ड मी करायला पाहिजे, तुम्ही यात का पण का करताय तुम्ही, का करताय? एवढं घरच्यांचं आहे तरी का करताय. म्हणजे लोक असे पण बोलणार आहेत की तुम्ही घरच्यांच्या जीवावरती करताय, आणि असे पण बोलणार आहेत की तुम्ही घरच्यांचं असून पण का नाही करताय. सो ते जे जे विचार असतात ना त्यातनं ऍक्च्युली खरं तर बाहेर पडायला. आता आम्ही जसं बिझनेस सुरू केला त्यापासून आमचे फ्रेंड्स किंवा फॅमिली फंक्शन्स मध्ये
त्यात मी जाणं पण आमचं खूप कमी झालं. खूप कमी झाले, खूप But कमी जेवढा झाले. तो एक फ्रेंड सर्कल आहे ना, एक 4-5 जणांचा वगैरे, ते आमचे क्लोज फ्रेंड्स आहेत. ते आम्हाला कधी पण जरी प्रॉब्लेम आला तर ते आम्हाला इथं मदत करायला येऊ शकतात. सर म्हणजे मी खरं सांगतो, आमचा सर्कल आहे, आम्ही 5-6 लोकांचा सर्कल आहे. म्हणजे तुम्ही आत्ता जरी फोन केला ना, ती सगळी इथं असतात. म्हणजे कधी कधी नाईट शिफ्ट असते ना, जेव्हा म्हणजे एम्प्लॉईज वगैरे जातात, त्यांना फक्त फोन केला ना की नाव म्हणजे आमचे फ्रेंड्स म्हणजे असे आहेत, म्हणजे त्यांना फोन केला ना, ते आमच्या इथं फिनिशिंगचं जरी काम असू ना, आम्हाला त्यांना माहिती आहे सिद्धार्थ साहिल आहेत ना, ते 100% रात्रभर म्हणले तरी इथं बसून असतात. का? कारण ही युनिटी आमच्यामध्ये, कारण दिवस रात्र आम्ही एकत्रच असायचो सर, काही असू द्या. तो सगळीकडे आम्ही एकत्र फिरलो वगैरे. तर सगळ्यांचं तसं एक असतं की मदत करायला कोणी कधी पण येतं. फक्त तेवढं एक आपले ग्रुप करून ठेवायचं आणि तेवढे ट्रस्टेड लोक असेल ना तर खूप इम्पॉर्टंट होईल सर. आपल्यावर पण असतात की आपण पण समाजासाठी किंवा हो. मित्रांसाठी अवेलेबल असतो. बरोबर. आपण पण बऱ्याचदा नुसतं आपल्याच कामाच्या गोष्टी केल्या तर त्याचा पण एक निगेटिव्ह. येस. सर सोबतच एक शेवटचा क्वेश्चन मला हा विचारायचा आहे, एखादा युवक असेल, युवती असेल, ज्यांना क्लोथिंग इंडस्ट्रीमध्ये आपला स्वतःचा स्टार्टअप बिझनेस करायचा असेल, तर तुम्ही त्यांना काय गोष्टी सजेस्ट करा? नवीन जर कोणाला इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल, मी एकच बोलेल की हळूहळू हळूहळू तुम्हाला जेवढं नॉलेज घेता येईल तेवढं पहिलं वॉकअप करा. तुम्हाला जसं मी बोललो, फॅब्रिक, आता क्लोदिंग मेन म्हणजे काय असतं फॅब्रिकमध्ये, फॅब्रिकचे प्रकार काय काय आहेत, वेगळे वेगळे कशासाठी यूज केले जाते, ह्याचं पहिलं स्टडी करा. आणि जेव्हा तुम्ही प्रॉपर स्टडीमध्ये उतराल तेव्हा तुम्हाला खरी मजा कळेल की क्लोदिंग इंडस्ट्रीमध्ये किती एक्सपान्शन करता येईल. कारण क्लोदिंग इंडस्ट्री खरंच सर स्काय इज द लिमिट आहे. इंडस्ट्री की तुम्ही काही पण त्यात मी करू शकतात, वेगळ्या टाईप करू शकतात. आता आम्ही नॉट ओनली फक्त टी शर्ट्स, आम्ही स्टार्टिंग जर्सीज वगैरे पासून केली. आता कॉर्पोरेट युनिफॉर्म असू दे किंवा किचन ॲप्रॉन्स किंवा आपले इंडस्ट्रियल सूट्स असू दे, आम्ही या सगळ्यामध्ये हळूहळू घुसत गेलो की आपलं काही करून सेटअप नाही थांबायला पाहिजे. जे आपले सगळे जे सुरू आहे ते सगळं चालू राहायला पाहिजे कायम. तर क्लोदिंग इंडस्ट्री अशी खूप मोठी नाही, यात मी तुम्ही खूप जण काही पण वेगळं काही पण करू शकता. फक्त एकच आहे की एक स्टडी प्रॉपर पाहिजे. त्यासाठी स्टडी जर नसेल आणि डायरेक्ट तुम्ही जर सेटअप टाकला, कितीचे आता लोकांनी कितीचे इन्व्हेस्टमेंट घेऊन उतरू शकतात सेटअपमध्ये. बट जर तुम्हाला माहिती नसेल क्लायंट कसे आणायचे किंवा त्यात मी काय असतं, कुठे आपले एक रुपये कुठे वाचत ना, आमचं लक्ष असतं की एक रुपये कुठे वाचायला पाहिजे, ते एकदम प्रॉपर मॅनेजमेंट जमायला पाहिजे. नॉट ओनली क्लोदिंग इंडस्ट्रीमध्ये बोलल, प्रत्येकाला पण काही त्यांच्या आयडियाप्रमाणे करायचं असेल ना, बिंदास करा. फक्त एकच डोक्यात ठेवायचं की दिवस रात्र त्याला द्यायचा, म्हणजे जिद्दीनेच काम करायचं, आणि तर ते 100% प्रोडक्टिव्ह वेने होणार, म्हणजे डेफिनेटली होणार. कारण आम्ही आमच्या एक्सपिरियन्सनी सांगतो सर. जे आहे ते एक्सपिरियन्सनीच आहे की जेवढं आम्ही आत्तापर्यंत टाईम वगैरे घालवलं यासाठी, की आम्हाला माहिती आहे की आत्तापर्यंत जेवढा टाईम दिला आहे हा एकदम इम्पॉर्टंट होता. त्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग घुसायच्या आधी पण आम्ही जेवढा टाईम बाहेर शिकण्यात वगैरे घालवलं, काय केलं, ते पण जेवढं घातलं ना तेवढं आत्ता आम्हाला खूप उपयोगाचं होते. आमच्यापेक्षा जे मोठे लोक आहे, काय आम्हाला जे क्लायंट्स वगैरे भेटतात, ते आम्हाला म्हणतात, अरे तुम्ही इतके कमी एजमध्ये तुम्ही कसं काय एवढं एक्सपिरियन्स केलं, तुम्ही एवढं करता, ते आम्ही तर आत्तापर्यंत काय करायला पाहिजे होतं पण आम्ही काहीच केलं नाही. खूप जण असे ते की त्यांच्याकडे क्लायंट्स वगैरे होते, क्लायंट्स वगैरे अजूनही खूप आहे त्यांच्याकडं, बट त्यांना कधी असं रिस्क घ्यायचं कधी ठरलं नाही. कारण की त्यांचं एक एज असतं, एक सेफ माणूस, एक 30 एज वगैरे नंतर जसं सिद्धार्थ बोलला तसं एक सेफ खेळायचं बघतो. ते जे रिस्क घेण्याचं फॅक्टर असतं ते खरं तर यंग ब्लडमध्येच असतं. आणि जेवढं यंग असताना जेवढं तुम्ही स्टडी करसान आणि जेवढं लवकर सुरुवात करसान ना, ते खूप इम्पॉर्टंट आहे. खरंच चांगला मेसेज आहे सर. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीतनं ह्या दोन युवा उद्योजकांच्या या सगळ्या कन्व्हर्सेशन मधून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते, अनुभवायला मिळते, ती म्हणजे रिअल टाइम लर्निंग हीच एक गोष्ट आहे जी तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय उभा करण्यामध्ये खरंच मदत करू शकेल. जसं दोघांनी मेन्शन केलं की रिअल टाइम गोष्टी शिकण्यासाठी त्यांनी इंडियाच्या वेगळ्या भागात जाऊन तिथं खूप सारे रिअल टाइम प्रॉब्लेम फेस करून अगोदर रिअल टाइम गोष्टी शिकले. मग ते स्टिचिंग पासून असू देत किंवा फॅब्रिक कसं ओळखायचं तिथपासून असू देत, या गोष्टी अगोदर शिकलेत, मग स्वतःचा बिझनेस हळूहळू ग्रो करत गेले. तर त्यांचं मग आपल्या सगळ्यांना हाच मेसेज आहे की जर आपल्याला बिझनेस उभा करायचा असेल तर अगोदर रिअल टाइम लर्निंग महत्वाचं. येस, बरोबर. सर, आमच्या प्रेक्षकांकडनं आणि माझ्या स्वतःकडनं, आमच्या सगळ्या फॅमिलीकडनं तुम्हाला परत एकदा पुनश्च खूप खूप शुभेच्छा. लवकर Thank you, sir. तुमचा ब्रँड हा इंटरनॅशनल लेवल पर्यंत पोहोचावा. जसं रेमंड असेल तर अजून बऱ्याचशा गोष्टी असतील, Yes. तिथपर्यंत त्या लेवल पर्यंत तुमचा ब्रँड नक्कीच पोहोचावा.
आमच्या पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू 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 सर.